व्हेरी गुड इव्हनिंग एव्हरीवन. सॉलिड स्टेट स्टार्ट करायचं आहे. टेक्स्टबुक नोटबुक जे काही आहे सोबत घेऊन बसा, कारण गोष्टी तुम्हाला आज लिहायच्या नाही आहेत. तर तुम्ही ऑलरेडी सॉलिड स्टेट वर्षभर केलाय, बोर्ड एक्झामसाठी प्रिपेअर केलाय, तर तुमच्याकडे नोट्स या ऑलरेडी असणार आहेत. आणि ज्याच्याकडे नोट्स नाही आहेत त्यांनी नोट्स स्वतः बनवा, कोणाच्या नोट्स कॉपी नका करू. आणि ज्या गोष्टी मी सांगते इथे इम्पॉर्टंट आहेत त्या तुम्हाला अंडरलाईन करत राहायचं. ओके. सॉलिड स्टेट या चॅप्टरला आपण 4 पार्ट्स मध्ये डिवाइड करू. याला पार्ट 1 कन्सिडर करा. पार्ट 1 चा कंटेंट इथे दाखवते मी तुम्हाला. इंट्रोडक्शन, टाइप्स ऑफ सॉलिड, 2 टाइपचे सॉलिड आहेत, क्रिस्टलाइन आणि अमॉर्फस सॉलिड. त्याच्यानंतर 2 इम्पॉर्टंट प्रॉपर्टीज आहेत, आयसोमॉर्फिझम आणि पॉलीमॉर्फिझम. त्यानंतर क्लासिफिकेशन करणार आहे आपण क्रिस्टलाइन सॉलिडचं, आयनिक सॉलिड, कोव्हॅलेंट सॉलिड, मॉलिक्युलर सॉलिड आणि मेटॅलिक सॉलिड. सो स्क्रीनवरती सगळ्या गोष्टी तुम्हाला क्लिअर दिसतात ना. स्टार्ट करायचं का लेक्चर? एकदा चॅट सेक्शन मध्ये सांगा क्विकली. ज्या गोष्टी इझी आहेत त्या आपण फास्ट करायच्या. टेक्स्टबुकच्या ईच अँड एव्हरी लाईन वरती बेस्ड आहे पीपीटी. सो काही गोष्टी फास्ट होतील, जसं की व्हॉट आर 3 मोस्ट कॉमन स्टेट्स ऑफ मॅटर. आन्सर होतं सॉलिड, लिक्विड, गॅस. त्याच्यामध्ये सॉलिड स्टेट आपण बघणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन विचारलाय, हाऊ डू सॉलिड डिफर फ्रॉम अदर 2 स्टेट. सॉलिड, लिक्विड, गॅस मध्ये एक्झॅक्टली काय डिफरन्स आहे? तर सॉलिड हॅव फिक्स शेप, म्हणजेच काय असतात ते रिजिड. दे हॅव फिक्स व्हॉल्यूम and they have strongest intermolecular force of attraction. याच्यावरती बेस्ड काय क्वेश्चन येणार आहे मॅम? तर याच्यावरती बेस्ड येणार which of the following is true किंवा which of the following is not true, म्हणजेच इनकरेक्ट स्टेटमेंट. इथे 4-5 तुम्हाला सॉलिडच्या प्रॉपर्टीज सांगितल्यात. एकदा कानावरती पडू देत म्हणून मी रीड करते तुमच्यासाठी. सॉलिड इज मेड अप ऑफ स्मॉल युनिट्स. कोणापासून सॉलिड बनलाय? ऍटम्स पासून बनला असेल, किंवा आयन्स पासून बनला असेल, किंवा मॉलिक्युल्स पासून बनला असेल. पण या चॅप्टर मध्ये आपण ऍटम्स, मॉलिक्यूल, आयन्स असे वर्ड्स न यूज करता आपण त्याला पार्टिकल असं म्हणणार आहे. सेकंड, दे हॅव स्ट्रॉंगेस्ट म्हटला तरी चालेल, स्ट्रॉंगेस्ट इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे त्याच्यामध्ये. थर्ड, दे हॅव डेफिनाइट शेप अँड व्हॉल्यूम. फोर्थ, जर इतके रिजिड असतील ती तर त्यांचा मेल्टिंग आणि बॉइलिंग पॉइंट असणार आहे हाय. आणि फिफ्थ, दे आर जनरली हार्ड. जनरली कोणताही सॉलिड हा रिजिड आहे, हार्ड आहे, विथ एक्सेप्शन ऑफ 2 मेटल्स, सोडियम अँड पोटॅशियम आर सॉफ्ट सॉलिड, किंवा आपण त्याला सॉफ्ट मेटल्स असं म्हणणार आहे. विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज करेक्ट किंवा इनकरेक्ट मध्ये तुम्हाला ह्या लाईन्स ऍज इट इज दिसतील. नेक्स्ट स्लाइड बघा. Types of solid, there are 2 important types of solid, crystalline आणि amorphous. बेसिक थिंग आहे, आपल्याला माहिती आहे क्रिस्टलाइन सॉलिड काय येते? असे सॉलिड्स की ज्याच्यामध्ये पार्टिकल्स, मी ॲटम्स, मॉलिक्यूल, आयन्स असे हेवी वर्ड्स यूज नाही करणार. पार्टिकल्स हॅव वेल डेफिनाइट अरेंजमेंट, प्रॉपर अरेंजमेंट असतील तर तुम्ही त्याला क्रिस्टलाइन सॉलिड म्हणता. याच्या ऐवजी कोणता वर्ड येईल? रेग्युलर. किंवा त्याच्या ऐवजी कोणता वर्ड येईल? पिरियॉडिक अरेंजमेंट ऑफ पार्टिकल्स असेल तर क्रिस्टलाइन सॉलिड म्हणतो. क्रिस्टलाइन सॉलिड आपण अख्ख्या चॅप्टर मध्ये शिकणार आहे, त्यामुळे त्याचे एक्झाम्पल्स आपले चुकत नाही. तरी पण काही एक्झाम्पल मी इथे लिहिलेत. आयर्न, स्टील, डायमंड, गोल्ड, कॉपर. सिंपल एक्झाम्पल्सचा पार्ट आहे. अमॉर्फस सॉलिड मध्ये ॲटम किंवा पार्टिकल कसेही रॅन्डमली अरेंज्ड असतात, करेक्ट. आणि त्याच्यामुळे रॅन्डम अरेंजमेंट म्हणजे प्रॉपर अरेंजमेंट नाहीये, चांगली अरेंजमेंट नाहीये, तर आपण त्याला डिटेल मध्ये शिकणारच नाही. मग त्याचे एक्झाम्पल्स चॅप्टर मध्ये फार कमी असतात आणि कन्फ्यूज करण्यासाठी तुम्हाला एखादे एक्झाम्पल यातलं पुट करणार आणि विचारणार विच ऑफ द फॉलोइंग इज करेक्ट एक्झाम्पल ऑफ अमॉर्फस सॉलिड. चॉक म्हणा किंवा क्वार्ट्ज ग्लास. इथे व्यवस्थित फोकस करा. क्वार्ट्ज ग्लास म्हटलं, कोणत्याही एक्झाम्पल मध्ये तुम्हाला ग्लास असं दिसलं, मग ते क्वार्ट्ज ग्लास असू दे
येलो ग्लास असू दे, ग्रीन ग्लास असू दे, ग्लास हा वर्ड आला की लक्षात ठेवायचं अमॉर्फस सॉलिडचं एक्झाम्पल आहे. कारण इथे बघा, इथे एक एक्झाम्पल ऍड करतेय मी, फक्त क्वार्ट्स क्रिस्टलाइन सॉलिड आहे, पण क्वार्ट्स ग्लास आलं तर ते अमॉर्फस सॉलिड आहे. सो क्विकली मला एकदा चॅट सेक्शन मध्ये सांगा, तुम्हाला एक्झाम्पल मधला डिफरन्स समजला का? क्वार्ट्स अँड क्वार्ट्स ग्लास मध्ये एक्झॅक्टली काय तुम्हाला विचारणार आहे? क्विक सांगाल फक्त. क्लिअर म्हणून कमेंट करा, म्हणजे मला लक्षात येईल की मी विचारलेल्या क्वेश्चनच आन्सर देताय का. ठीक आहे, म्हणजे सिंपल क्वेश्चन असणार. आपल्याला वाटणार काय विचारतात त्याच्यावर. विच ऑफ द फॉलोइंग इज करेक्ट एक्झाम्पल ऑफ अमॉर्फस सॉलिड. आणि मग 4 बघा, मी स्क्रीन क्लिअर करते आणि तुम्हाला याच्यापैकी अमॉर्फस सॉलिड ओळखायचं. मग ऑप्शन नंबर ए मध्ये म्हणतात काहीतरी सिंपल एक्झाम्पल दिलं जातं गोल्ड. मग आपल्याला माहिती असतं गोल्ड तर पक्का नाहीये कारण तो क्रिस्टलाइन असणार. मग बी मध्ये म्हणतात आईस. मग सी मध्ये म्हणतात समजा क्वार्ट्स ग्लास. आणि डी मध्ये परत काहीतरी सिंपलचं एक्झाम्पल लिहिते मी, हवं तर याच्यामध्ये लिहू आपण डायमंड. सो एक्झाम्पल्स तर सिंपलच आहेत रे, पण काय होतं अमॉर्फस म्हटलं की आपल्या डोक्यात हे बसलं की चॉक सारखे म्हणजे कसे, पडले की तुटणार आहेत. मग आपण हे जेव्हा वाचतो आपला फोकस येतो आईस या ऑप्शन वरती आणि आपल्याला वाटायला लागतं आईस पडल्यानंतर फुटतो. मग कदाचित आईस हा अमॉर्फस असेल, पण नाही, पुढे जाऊन तुम्हाला मी शिकवेन आईस म्हणजे H2 आहे आणि H2O हा मॉलिक्युलर सॉलिड आहे विच इज क्रिस्टलाइन सॉलिड. आणि करेक्ट ऑप्शन कुठे लपलेला आहे? ज्या ऑप्शन मध्ये तुम्हाला ग्लास हा वर्ड दिसेल दॅट इज करेक्ट आन्सर फॉर अमॉर्फस सॉलिड. वाटताना क्वेश्चन सोपा वाटतो, पण सीईटी ला माहितीये तुम्ही चुका कुठे करणार आहे. सो सीईटी इथे क्वेश्चन विचारते. समजलं? तुमच्या ब्रेन सोबत कसं खेळलं जातं फक्त पहा एकदा. ठीक आहे, क्रिस्टलाइनचे सगळे एक्झाम्पल्स मी तुम्हाला पुढे शिकवणार आहे. सो फक्त आता अमॉर्फस वरती फोकस करा. मॅमनी आता फक्त शिकवलंय चॉक आणि म्हटलंय की ज्याच्यामध्ये ग्लास येईल ते, किंवा फालतूचे एक्झाम्पल्स म्हणा टार, कोल एक्सेट्रा. ठीक आहे, आता हे 4 एक्झाम्पल्स लक्षात ठेवा. पुढे जाते मी आता क्रिस्टलाइन सॉलिड वरती. अजून काय क्वेश्चन विचारला जाऊ शकतो? विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज करेक्ट किंवा इनकरेक्ट असा क्वेश्चन असणार आहे. मी तुमच्यासाठी स्टेटमेंट वाचतीये. क्रिस्टलाइन सॉलिड, अ होमोजेनस सॉलिड विथ इम्पॉर्टंट वर्ड्स ना मी ऑलरेडी हायलाइट केलं. वेल डेफिनाइट अरेंजमेंट ऑफ ॲटम्स, मॉलिक्युल्स और आयन्स म्हणजेच पार्टिकल्स. सेकंड, they have well defined long range arrangement. जिथपर्यंत नजर जाते, जसं की आता ही डायग्राम बघा, ही काय इथे एंड झाली आहे का रे? डाऊन, अप, राईट, लेफ्ट, टॉप कुठेही जा सेम अरेंजमेंट दिसणार आहे. लॉंग रेंज पर्यंत तुम्हाला ॲटम्स सेम अरेंजमेंट मध्ये दिसतात. दे शो आयसोमॉर्फिझम, हे डिटेल मध्ये शिकवणार आहे मी. पॉलिमॉर्फिझम अँड ॲन आयसोट्रॉपी. 3 नावं पाठच पाहिजेत की एखादा क्रिस्टलाइन सॉलिड आयसोमॉर्फिझम, पॉलिमॉर्फिझम अँड आयसोट्रॉपी या 3 प्रॉपर्टीज शिकवतो. जर तो क्रिस्टलाइन सॉलिड आहे तर त्याच्यामध्ये रिजिड, वेल डेफिनाइट अशी अरेंजमेंट आहे. जर इतके स्ट्रॉंगली अरेंज्ड असतील ते, जर त्यांच्यामध्ये इतका स्ट्रॉंग फोर्स असेल तर डेफिनेटली दे विल हॅव हाय मेल्टिंग बॉइलिंग पॉइंट. पण इथे हाय पेक्षा इम्पॉर्टंट वर्ड काय आहे? शार्प. शार्प म्हणजे कुठल्याही एका पर्टिक्युलर टेम्परेचरला एखादा मी सॉलिड दिला तुम्हाला तर त्याचं टेम्परेचर फिक्स 54 म्हणजे एक्झॅक्टली 54 लाच तो मेल्ट व्हायला स्टार्ट होईल. ना 53 ला ना 56 ला, एक्झॅक्टली पर्टिक्युलर त्याच पॉइंटला. त्याला म्हणतात शार्प मेल्टिंग पॉइंट. मेल्ट ॲट डेफिनेट दॅट पर्टिक्युलर टेम्परेचर. एक्झाम्पल्स बघा. आता स्टार्टिंगलाच मी आईस दिलं जे की तुमचं कन्फ्युजन असतं. मग कुठलाही सॉल्ट असू दे, NaCl कोणीतरी चॅट सेक्शन मध्ये विचारलेलं, NaCl, KCl, AgCl, एनिथिंग, कुठलाही मेटल असू दे, हे सगळे मेटल आहेत. आणि असे एक्झाम्पल्स की जे तुम्ही ड्युरिंग द कोर्स ऑफ टाइम मध्ये डायमंड, ग्रॅफाइट, फुलेरिन हे तुम्ही लर्न केलेले आहेत.
क्रिस्टलाइन सॉलिडचे एक्झाम्पल्स हे लास्ट पर्यंत तुम्हाला लर्न होतील, सो त्याच्यावरती टेन्शन घेऊ नका. आता विषय आला की या सगळ्यामध्ये इम्पॉर्टंट 3 सर्कल केलेत. पॉलिमॉर्फिझम, आयसोमॉर्फिझम अँड अनआयसोट्रॉपी काय आहे. लेट अस स्टार्ट विथ दॅट. स्टार्ट. ओके, त्याआधी आपल्याला अमॉर्फस सॉलिड डिटेल मध्ये करूया. एक्झॅक्टली अपोजिट जायचंय. तिथे होतं वेल डेफिनाइड अरेंजमेंट, इथे म्हणताय तुम्ही रॅन्डमली अरेंजमेंट. इथे त्या मागच्या पॉइंट मध्ये होतं लॉंग रेंज अरेंजमेंट, इथे काय म्हणायचे तुम्हाला शॉर्ट रेंज अरेंजमेंट. थोड्या वेळेसाठी ऍटम प्रॉपर दिसतात, परत ओबडधोबड व्हायला लागतात. त्याच्यानंतर दे शो आयसोट्रॉपी. बघा परत क्रिस्टलाइन सॉलिड मध्ये एक वर्ड आलेला अनआयसोट्रॉपी. तर अमॉर्फस सॉलिडचा वर्ड काय आहे, अमॉर्फस सॉलिडची प्रॉपर्टी काय आहे, आयसोट्रॉपी. हे क्लियर आहे. आता तुम्हाला विचारतात की विच ऑफ द फॉलोइंग प्रॉपर्टी इज ऑफ क्रिस्टलाइन सॉलिड, अँड ड्यू कोर्स ऑफ टाइम मध्ये आपल्याला कन्फ्यूज व्हायला लागतं की नेमकं आयसोट्रॉपी होतं की अनआयसोट्रॉपी. मग मी हिंट सांगते, ए ला ए मॅच करायचं नाही, ए ला ए मॅच करायचं नाही. म्हणजे अमॉर्फस विचारलं तर अनआयसोट्रॉपी आन्सर नसणारच आहे. ए ला ए मॅच करायचं नाही. अमॉर्फस म्हटलं तर आयसोट्रॉपी, सो क्रिस्टलाइन म्हटलं तर अनआयसोट्रॉपी. देअर मेल्टिंग पॉइंट इज नॉट शार्प. शार्प नाहीये म्हणजेच मेल्ट ओव्हर रेंज ऑफ टेम्परेचर. मी जर चॉकचा मेल्टिंग पॉइंट काढायला गेले तर तो काही एक्झॅक्टली 14 किंवा 15 डिग्री सेल्सिअस नसतो, तो रेंज मध्ये असतो. 10 पासून 15 किंवा 17 पर्यंत तो कुठेही मेल्ट करेल. एक पर्टिक्युलर पट्टा असतो, एक रेंज असते, त्याच्यामध्ये मेल्ट होतो. एक्झाम्पल्स मध्ये दिलेले आहे ग्लास, प्लास्टिक, टार, चॉक, क्वार्ट्ज ग्लास. हेच एक्झाम्पल लक्षात ठेवा, याच्या बाहेर एक्झाम्पल जाणार नाहीये. ठीक आहे, क्लिअर आहे का बघा एकदा. इथपर्यंत क्लिअर आहे का. जर तुम्हाला क्रिस्टलाइन आणि अमॉर्फसचे हे एमसीक्यू समजले असतील तर तुम्हाला नेक्स्ट एमसीक्यू ते विचारणार आहे, व्हॉट इज सिंगल क्रिस्टलाइन सॉलिड. या 2 सॉलिड्सना व्यवस्थित बघा, तुमचं तुम्हाला कन्सेप्ट कळेल. याच्यामध्ये पहिला प्रश्न जो आहे, सिस्टीम मध्ये म्हणजे सॉलिड मध्ये जे ऍटम्स आहेत ते दोन्हीकडे पण प्रॉपरली अरेंज्ड आहेत. तिकडे पण क्यूब आहे, इकडे पण क्यूब आहे, म्हणजेच हे दोन्हीही क्रिस्टलाइन सॉलिड आहे, डेफिनाइट अरेंजमेंट आहे. पण ही जर सेकंड डायग्राम बघितली तर इथे ओनली 1 टाइप ऑफ ऍटम आहे, 1 टाइप ऑफ पार्टिकल किंवा 1 टाइप ऑफ ऍटम आहे. दॅट इज वाय आपण याला सिंगल क्रिस्टलाइन सॉलिड असं म्हणतो. फॉर एक्झाम्पल, एकच एक्झाम्पल आहे डायमंड. सिंगल क्रिस्टलाइन सॉलिडचं एकच एक्झाम्पल आहे डायमंड, की ज्याच्यामध्ये कार्बनची अरेंजमेंट आहे. आणि नेक्स्ट हा पण क्रिस्टलाइन सॉलिड आहे, पण याच्यामध्ये वेगवेगळे टाइपचे ऍटम आहेत. म्हणजेच SiO2 असेल किंवा NaCl असेल, हा Na एक टाइपचा ऍटम किंवा आयोन आणि Cl दुसऱ्या टाइपचा. सो वेगवेगळ्या पासून बनलेले आहेत, वेगवेगळं स्ट्रक्चर दिसतं, त्यामुळे याला काय म्हणता तुम्ही, पॉलीक्रिस्टलाइन. ऑलमोस्ट सगळे एक्झाम्पल पॉलीक्रिस्टलाइनचे, फक्त एकच एक्झाम्पल सिंगल क्रिस्टलाइन आहे, अँड दॅट इज डायमंड. ठीक आहे. नेक्स्ट, युनिट सेल. युनिट सेलच्या आधी मला तुम्हाला प्रॉपर्टी सांगायची होती. आयसो म्हणजे सेम आणि मॉर्फ म्हणजे स्ट्रक्चर. याच्यावरती एमसीक्यू कुठे येणार आहे ते डायरेक्टली सांगते. एमसीक्यू इथे आहे. पण डेफिनेशन का करायची आपण, कॉन्सेप्ट समजण्यासाठी. आयसो म्हणजे सेम, मॉर्फ म्हणजे स्ट्रक्चर. कोणाचं तरी स्ट्रक्चर सेम असणार आहे. कोणाचं, 2 or more solids will have same structure. Solid 1 काहीतरी मी वेगळा घेतला, तो असेल समजा MgO, मॅग्नेशियम ऑक्साइड. सॉलिड 2 रिसर्च करतोय आपण आणि दुसरा सॉलिड आपण घेतला सोडियम फ्लोराइड, NaF. आणि दोघांचं स्ट्रक्चर बघितलं तर दोघांचंही स्ट्रक्चर हे सेम होतं. दोघांचंही स्ट्रक्चर कसं होतं, सेम होतं. सो 2 or more solids having same structure are called as isomorphous substances. हे example as it is learn करा.
MgO NaF त्यांचा ॲटॉमिक रेशिओ पण सेम असतो 1:1. जर तुम्ही PYQ केलं असेल तर PYQ मध्ये हा क्वेश्चन विचारलेला आहे. सेकंड, NaNO3 and CaCO3 1:1:3 हे दोन अजून एक्स्ट्रा ऍड केलेत. K2SO4 K2SeO4 हे जुन्या टेक्स्टबुक वरती बेस्ड PPT आहे. 2:1:4. लास्ट Cr2O3 and Fe2O3 बघून समजतं की ॲटॉमिक रेशिओ सेम आहे, सो ते आयसोमॉर्फस सबस्टन्सेस असणार आहेत. आणि ह्या एक्सेप्शन वरती बेस्ड एक प्रीवियस इयर क्वेश्चन तुम्हाला दिसला असेल. सॉल्व्ह केले का PYQ? त्याच्यामध्ये त्यांनी विचारलं विच ऑफ द फॉलोइंग इज आयसोमॉर्फस आणि ऑप्शन मध्ये हेच सगळे ऑप्शन्स घ्या. आता तुम्ही ऑप्शन नंबर A, ऑप्शन नंबर B, ऑप्शन नंबर C अँड ऑप्शन नंबर D घेतलं आणि विचारलं विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट आयसोमॉर्फस. बघताना रेशिओ सेम वाटतो, इथे पण रेशिओ 1:1 1:1 आहे, बट NaCl and KCl आर एक्सेप्शन. भले त्यांचा ॲटॉमिक रेशिओ सेम असेल, दे आर नॉट आयसोमॉर्फस. ठीक आहे, ही एक्सेप्शन, ही गोष्ट लक्षात राहील का? लक्षात राहील का? क्विकली सांगा. ठीक आहे, स्पीड ओके आहे ना? थोडं फास्ट तर जावंच लागणार आहे आपल्याला. फार स्लो जाण्यासाठी हे काही बोर्ड लेवलचं लेक्चर नाहीये. तुम्हाला गोष्टी माहिती आहेत, मी फक्त थोडंसं ब्रशअप करून देतेय तुम्हाला. पॉलिमॉर्फिझम, पॉली म्हणजे मेनी आणि मॉर्फ म्हणजे स्ट्रक्चर. आता स्ट्रक्चर खूप असणार आहेत. फॉर एक्झाम्पल तुम्ही घ्या कार्बन आणि कार्बनचं टेट्राहेड्रल स्ट्रक्चर लावलं तर बनतो डायमंड. कार्बनचं हेक्सागॉन स्ट्रक्चर लावलं तर बनतो ग्रेफाइट. आणि कार्बनचं बॉल लाईक स्ट्रक्चर बनवलं तर बनेल फुलेरिन. सो एलिमेंट एकच आहे कार्बन, सॉलिड एकच आहे कार्बन, पण वेगवेगळं स्ट्रक्चर डायमंड, ग्रेफाइट, फुलेरिन, त्याला आपण म्हणणार आहे पॉलिमॉर्फिझम किंवा पॉलिमॉर्फ. एक्झाम्पल जे इथं दिले तेच लर्न करा, त्याच्या बाहेर एकही एक्झाम्पल जाणार नाही. ठीक आहे, डायमंड वाला तर समजलं, म्हणजेच कार्बन वाला. सल्फर विचारतील. सल्फरचे दोन स्ट्रक्चर आहेत, मोनोक्लिनिक आणि रोम्बिक सल्फर, जे की तुम्ही एलिमेंट्स ऑफ ग्रुप 16, 17, 18 मध्ये पण बघितलेलं आहे. CaCO3 म्हणजेच कॅल्शियम कार्बोनेट, इम्पॉर्टंट आहे. कॅल्साइट, CaCO3 चे दोन स्ट्रक्चर कोण आहेत? कॅल्साइट अँड एरागोनाइट. सिलिका, सिलिकाचा फॉर्म्युला विचारला कमेंट सेक्शन मध्ये, लगेच सिलिकाचा फॉर्म्युला सांगायचा आहे. सिलिका फॉर्म्युला काय आहे सिलिकाचा? क्विकली सांगा. येस येस येस, क्विकली सांगा. मी कार्बनचं एक्झाम्पल ऑलरेडी एक्सप्लेन केलेलं आहे. सिलिका, व्हेरी नाइस. प्रसाद वॉज द फर्स्ट वन. आर्यन, प्रतीक, जिमी, भक्ती. सो सिलिकाचा फॉर्म्युला काय असतो रे? SiO2. ठीक आहे, नथिंग बट क्वार्ट्स. SiO2, सिलिका वाळू आहे, वाळूपासून तर आरसा बनवलाय, म्हणजे ग्लास. कुठली ग्लास आहे ती? क्वार्ट्स ग्लास. म्हणून क्वार्ट्स असल्यामुळे क्वार्ट्सचे तीन टाइप कोणते आहेत? अल्फा क्वार्ट्स, बीटा क्वार्ट्स अँड क्रिस्टोबेलाइट. तुम्हाला एक्झाम्पल्स हे लर्न होतील का? आजच्या लाईव्ह लेक्चर मध्ये मी तुमच्याकडून हे लर्न नाही करून घेऊ शकत, पण डेफिनेटली जर तुम्ही ऑफलाईनचे स्टुडंट असाल तर हे ऑलरेडी लर्न करून घेतलेले आहे. आणि जे युट्यूब वरती लेक्चर होते ऑलरेडी रेकॉर्डेड फॉर्मॅट मध्ये पार्ट वाईज पडले, तिथे आपण या सगळ्या गोष्टी लर्न करून आले ऑलरेडी. तर आज मी लर्न नाही करून घेऊ शकत, मी फक्त आज फास्ट एक्सप्लेन करू शकते. त्याच्यानंतर आपल्याला क्वेश्चन विचारू शकतात की पॉलिमॉर्फिझम अँड ॲलोट्रोपी. ॲलोट्रोपी हा वर्ड मी कुठे लिहिलाय का? इथे. ॲलोट्रोपी याच्यामध्ये काय डिफरन्स आहे तो थोडंसं स्लो सांगते. बघा, मी जेव्हा कार्बनचे तीन वेगवेगळे स्ट्रक्चर लिहिले तेव्हा कार्बन हा एलिमेंट आहे. आणि एलिमेंटला कसं ओळखायचं रे? जे पिरियॉडिक टेबल मध्ये ऍज इट इज दिसतं तो असतो एलिमेंट. सो एलिमेंटचे वेगवेगळे स्ट्रक्चर असतील तर त्याला म्हणायचं ॲलोट्रोपी. ठीक आहे, पण जेव्हा मी तुम्हाला सिलिका विचारलं SiO2 तेव्हा तो एक कंपाऊंड आहे, तेव्हा तो एक मॉलिक्यूल आहे, तो एलिमेंट नाहीये, तो मॉलिक्यूल आहे. आणि मॉलिक्यूलचे वेगवेगळे स्ट्रक्चर असतील तर त्याला म्हणायचं पॉलिमॉर्फिझम.
करेक्ट आहे का बघा, समजलंय का, लक्षात घ्या. जसं की सल्फर, सल्फर म्हणजे एस, तो एलिमेंट आहे. एलिमेंटच्या बाबतीत आपण ॲलोट्रोपी हा वर्ड यूज करतो, पण CaCO3 हा मॉलिक्यूल आहे, मॉलिक्यूल साठी आपण पॉलिमॉर्फिझम हा वर्ड यूज करतो. सो जर विचारलंच व्हॉट इज ॲलोट्रोपी, पॉलिमॉर्फिझमच आहे, पण कोणामधलं, एलिमेंट्स मधलं. ही गोष्ट क्लिअर आहे का? एकदा चॅट सेक्शन मध्ये क्विकली सांगा. क्लिअर आहे का सगळ्यांना, सांगा. अरे पीडीएफचं टेन्शन घेऊ नका, नोट्स भेटतील तुम्हाला. पहिलं तर समजून घ्या सगळ्या गोष्टी. ओके. ॲनआयसोट्रॉपी, ॲनआयसोट्रॉपी काय सांगते, तर एखाद्या क्रिस्टलाइन सॉलिड मध्ये इतकं प्रॉपर अरेंजमेंट असतं स्ट्रक्चर्सचं, ॲटम इतका प्रॉपरली अरेंज्ड असतो. मग आपण 3 प्रॉपर्टीज शिकणार आहे. काय सांगते मी, हिंट ऑलवेज, 3 प्रॉपर्टीज कोणत्या शिकायच्या आहेत आपल्याला, RED, रेड. आर म्हणजे तुम्ही रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स फाइंड करू शकता, ठीक आहे, इथे लिहिलेलंच आहे बघा, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. ई म्हणजे इलेक्ट्रिकल प्रॉपर्टीज, आणि डी म्हणजे डाय इलेक्ट्रिक कॉन्स्टंट, अँड डाय इलेक्ट्रिक कॉन्स्टंट एक थर्मल प्रॉपर्टी आहे म्हणून. सो ह्या 3 प्रॉपर्टीज तुम्हाला काउंट करायच्या आहेत. तुम्ही वेगवेगळ्या डायरेक्शन मध्ये काउंट केलं. पहिल्या डायरेक्शन मध्ये तुम्हाला काहीतरी व्हॅल्यू आली, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स 1. मग तुम्ही डायरेक्शन चेंज करायची ठरवली. मी डायरेक्शन आता वरून खाली घेतली. डायरेक्शन चेंज केली तर रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्सची व्हॅल्यू पण बदलली. सो अशी प्रॉपर्टी आहे क्रिस्टलाइन सॉलिड्सकडे, अशी एक प्रॉपर्टी आहे की वेगवेगळ्या डायरेक्शन मध्ये जर एखादी प्रॉपर्टी कॅल्क्युलेट केली तर वेगवेगळ्या व्हॅल्यूज भेटतात. सो प्रॉपर्टीज सच ॲज रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स, इलेक्ट्रिकल प्रॉपर्टीज, डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट म्हणा किंवा थर्मल प्रॉपर्टीज गिव्ह डिफरंट व्हॅल्यू इन डिफरंट डायरेक्शन. डायरेक्शन बदलली की व्हॅल्यू बदलते. या फेनोमेनाला, या प्रॉपर्टीला काय म्हणायचं आहे, ॲनआयसोट्रॉपी. अँड ॲनआयसोट्रॉपी कोणाची प्रॉपर्टी आहे, क्रिस्टलाइन सॉलिडची. इम्पॉर्टंट आहे. तुम्हाला विचारू शकतात विच ऑफ द फॉलोइंग शोज ॲनआयसोट्रॉपी, आणि मग 4 ऑप्शन बनवतात. ऑप्शन नंबर ए, त्याच्यामध्ये लिहिलं असेल समजा NaCl, ऑप्शन नंबर ए NaCl, ऑप्शन नंबर बी ग्लास, ऑप्शन नंबर सी काही लिहितात त्याच्यामध्ये मग क्वार्ट्ज ग्लास, अँड ऑप्शन नंबर डी टार. विच ऑफ द फॉलोइंग शोज ॲनआयसोट्रॉपी. क्रिस्टलाइन सॉलिडची प्रॉपर्टी आहे, तर याच्यामध्ये क्रिस्टलाइन सॉलिड शोधायचं आहे. मी अमॉर्फसचे एक्झाम्पल ऑलरेडी लर्न करून घेतले, तो सोडून जर कोण आलं तर काय असेल, क्रिस्टलाइन. ठीक आहे. आणि कोणत्या प्रॉपर्टीज व्हॅल्यू बदलतात, RED, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स, इलेक्ट्रिकल प्रॉपर्टीज, डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट किंवा त्याला थर्मल प्रॉपर्टी असं म्हणू शकता. मग आयसोट्रॉपी काय असणार आहे रे, आयसोट्रॉपी काय असणार आहे, द प्रॉपर्टीज सच ॲज रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स, इलेक्ट्रिकल प्रॉपर्टीज, डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट गिव्स सेम व्हॅल्यू, व्हॅल्यू बदलणार नाही, सेम व्हॅल्यू इन ऑल डायरेक्शन्स. कुठलंही डायरेक्शन चेंज करा, ती व्हॅल्यू बदलणार नाही. ही प्रॉपर्टी कोणाची आहे, आयसोट्रॉपी. ही प्रॉपर्टी आहे आयसोट्रॉपी, शोन बाय अमॉर्फस सॉलिड. आज ती वेळ नाहीये की तुम्ही मला विचाराल मॅम असं कसं झालं बरं, क्रिस्टलाइन मध्ये डायरेक्शन बदलली की व्हॅल्यू बदलते, पण अमॉर्फस मध्ये डायरेक्शन बदलून सुद्धा व्हॅल्यू सेम राहते, असं कसं झालं हे आज विचारण्याचा टाइम नाहीये. वर्षभर तुम्ही हेच प्रोसेस शिकलाय, तेव्हा तुमच्या टीचर्सना तुम्हाला हे विचारायला पाहिजे होतं. आज ते टाइम नाहीये सांगणं. ठीक आहे. नेक्स्ट युनिट सेल बघायचं होतं आपल्याला. युनिट सेल सगळ्यांना माहिती आहे ना, बेसिक रिपीटिंग युनिट ऑफ अ क्रिस्टलाइन सॉलिड इज कॉल्ड ॲज युनिट सेल. डिटेल मध्ये आपण पुढे जाऊन बघणारच आहे. क्रिस्टलाइन सॉलिड चांगले होते अमॉर्फस पेक्षा. मग क्रिस्टलाइनलाच आपण पुढे काय केलं, क्लासिफाय. आयोनिक सॉलिड, एक्झाम्पल NaCl. कोव्हॅलेंट नेटवर्क सॉलिड, नेटवर्क हा वर्ड इथे राहिलाय जो की सगळ्यात इम्पॉर्टंट आहे, आणि जर तुम्ही नेटवर्क म्हटला नाही तर हे चुकून जाईल सगळं. सो कोव्हॅलेंट नेटवर्क सॉलिड. का नेटवर्क हा वर्ड इम्पॉर्टंट आहे, कारण नेटवर्क म्हणजे ज्या सॉलिडचं स्ट्रक्चर जायंट आहे,
ह्यूज असं स्ट्रक्चर आहे. 3 एक्झाम्पल्स लक्षात ठेवा आता तुम्ही. डायमंड, ग्रॅफाइट, फुलेरी. हे तुम्हाला ऑलरेडी लर्न आहे, लहान असल्यापासून शिकताय. आय गेस 8वीत वगैरे तुम्हाला ॲलोट्रोपी हा वर्ड आला असेल किंवा 10वीत. त्याच्यानंतर डी आणि ई आज लर्नच करायचे आहेत. याच्यामध्ये विचारणार बोरॉन नाइट्राइड, लर्न करा लगेच. बोरॉन नाइट्राइड अँड कार्बोरेंडम. याच्या बाहेर एक्झाम्पल जाणार नाही. कोव्हॅलेंट नेटवर्क सॉलिड म्हटलं तर हे 5 एक्झाम्पल लक्षात ठेवायचे आहेत. डायमंड, ग्रॅफाइट, फुलेरिन, बोरॉन नाइट्राइड अँड लास्ट आहे कार्बोरेंडम. मॉलिक्युलर सॉलिडचे एक्झाम्पल आहे CH4, H2, Cl2. हे तुम्हाला अजून पुढे जाऊन डिटेल मध्ये समजेल काय एक्झाम्पल्स ह्याच्यामध्ये येऊ शकतात. प्रिव्हियस इयर क्वेश्चन मध्ये विचारलेलं बेन्झोइक ऍसिड, प्रिव्हियस इयर क्वेश्चन मध्ये विचारलेलं बेन्झोइक ऍसिड. बघा तुम्हाला मेटल ओळखता येतो. मेटॅलिक सॉलिड तुम्हाला माहिती आहे, सगळे मेटल तुम्हाला ओळखता येतात. सगळे सॉल्ट तुम्हाला ओळखता येतात जे की कॅटायन एनायन पासून बनतात. कोव्हॅलेंट नेटवर्क सॉलिडचे हे 5 एक्झाम्पलच सांगितले. सो ते सोडून जर तो मेटल नसेल, जर तो सॉल्ट नसेल, आयोनिक सॉलिड नसेल आणि जर तो या 5 पैकी नसेल तर पक्का कोण असणार आहे? मॉलिक्युलर सॉलिड. मी गोल्ड म्हटलं तर तुम्ही मला सांगाल मॅम मेटॅलिक आहे. मी KCl म्हटलं K+Cl- आयोनिक आहे. कार्बोरेंडम म्हटलं कोव्हॅलेंट आहे आणि ह्या कॅटेगरीमध्ये न बसणारा असेल तर तुम्ही डेफिनेटली कशामध्ये पुट करणार? मॉलिक्युलर सॉलिड मध्ये. ओके, ठीक आहे. बॅकग्राऊंडचा कलर मी आता चेंज नाही करू शकत. आयोनिक सॉलिड परत हे पॉइंट्स मी फास्ट फक्त तुमच्यासाठी रीड करणार आहे. क्लिअर आहे का? मी फक्त रीड करणार आहे तुमच्यासाठी. प्रत्येक शॉर्ट नोटचा पहिला पॉइंट हा कन्स्टिट्यूएंट पार्टिकल असणार आहे. प्रत्येक 4 शॉर्ट नोट आहेत ना आता. कन्स्टिट्यूएंट पार्टिकल्स ऑफ आयोनिक सॉलिड लहान मुलाला पण माहिती आहे आता, कॅटायन्स अँड एनायन्स. कन्स्टिट्यूएंट पार्टिकल्स ऑफ crystalline solid are cations and anions, and cation and anion are held together by electrostatic force of attraction. त्याच इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शनला आपण काय म्हणतो? आयोनिक बॉन्ड. ठीक आहे. सो जर विचारलं which intermolecular force is present in ionic solid, आयोनिक सॉलिड मध्ये कोणता फोर्स आहे, तर ऑप्शन मध्ये एक तर आयोनिक बॉन्ड हा वर्ड शोधायचा आहे आणि आयोनिक बॉन्ड नसेल तर इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन शोधायचा आहे. सेकंड, दे आर हार्ड अँड ब्रिटल. खरंच असे क्वेश्चन आहेत. Which of the following statement is incorrect about ionic solid? PYQ आहे. तुमच्यापैकी किती जणांनी सॉल्व्ह केला आय डोंट नो. सो दे आर हार्ड अँड ब्रिटल. ट्रू आहे. NaCl भले हार्ड आहे, तुम्ही टच केलं मीठाला, पण जर तुम्ही जास्त प्रेशर अप्लाय केलं तर तो ब्रेक होतो, तो ठिसूळ आहे, म्हणजे त्याची पावडर बनवू शकता, तो ब्रिटल आहे. जर इंटरमॉलिक्युलर फोर्स इतका स्ट्रॉंग आहे तर इट विल हॅव हाय मेल्टिंग अँड बॉइलिंग पॉइंट. सगळ्यात इम्पॉर्टंट पॉइंट आहे हा. दे आर नॉन कंडक्टर्स, बॅड कंडक्टर्स इन सॉलिड स्टेट बट गुड कंडक्टर्स इन मोल्टन अँड डिझॉल्व्ड. डिझॉल्व्ड म्हणजे कोणती स्टेट असते? ॲक्वियस स्टेट. एक्झाम्पल्स बघा. NaCl तुम्ही बनवू शकता ना Na+Cl-. K2SO4 पोटॅशियम प्लस आणि सल्फेट मायनस. आयोनिक इक्विलिब्रियम मध्ये हेच करायचं आहे. CaF2 कॅल्शियम +2 आणि F वरती चार्ज आहे मायनस. KCl K+ आणि Cl वरती चार्ज आहे मायनस. सो ज्या एलिमेंटला तुम्ही प्लस मायनस मध्ये ब्रेक करू शकता ते सगळे एक्झाम्पल आहेत आयोनिक सॉलिडचे. हे क्लिअर आहे सगळ्यांना? ओके आहे. माझं काम फक्त रीड करून दाखवणे. त्यातल्या त्यात जर तुम्हाला काही डाऊट असेल तर मी चेक करते खाली. कार्बोरेंडम का नेम देणार की फॉर्म्युला देणार? कार्बोरेंडमचं नाव लिहिणार स्पेलिंग मध्ये, फॉर्म्युला नाही देणार. सो चला, हे समजलं असेल तर लगेच पुढे जाऊ. कोव्हॅलेंट नेटवर्क सॉलिड. नेटवर्कचा अर्थ विसरायचा नाही हो. नेटवर्क म्हणजे जायंट, आणि जायंट असल्यामुळे तुम्हाला 5 एक्झाम्पल फिक्स करून दिलेत मी आधीच. डायमंड, ग्रॅफाइट, फुलेरिन. क्वार्ट्स एक चांगला एक्झाम्पल मी सांगायचं विसरले. क्वार्ट्स
त्याच्यानंतर बोरॉन नायट्राइड हे एक एक्झाम्पल आहे अँड कार्बोरेंडम, क्वार्ट्स SiO2, सिलिका, जायंट स्ट्रक्चर आहे. फास्ट वाचते. डायमंडला इमॅजिन करा सगळेजण. सगळ्यांना डायमंड माहिती आहे ना रे, कार्बन पासून बनलाय. हा, सो कन्स्टिट्यूएंट पार्टिकल कोण असणार आहे? कार्बन. ग्रॅफाइट कशापासून बनलाय? कार्बन. फुलेरिन कशापासून बनलाय? कार्बन. क्वार्ट्स कशापासून बनलाय? चॅट मध्ये क्विकली सांगायचं. क्वार्ट्स कशापासून बनलाय? चॅट मध्ये क्विकली सांगा. क्विकली, एकदम फास्ट सांगा थोडस. सिलिका. आणि सिलिकाचा फॉर्म्युला काय आहे? सिलिकाचा फॉर्म्युला काय आहे? SiO2. कार्बनला मी ऍटम म्हणू शकते, कार्बन एक सिंगल आहे, आणि SiO2 ला काय म्हणावं लागेल मला? मॉलिक्यूल. सो एक्झाम्पल जर तुम्ही दोन जरी लक्षात ठेवले, डायमंड ऍटम पासून बनलाय तर क्वार्ट्स हा मॉलिक्यूल पासून बनलाय. सो कन्स्टिट्यूएंट पार्टिकल हे ऍटम्स किंवा मॉलिक्यूल्स असू शकतात. ऍटम्स आर हेल्ड टुगेदर बाय कंटिन्युअस कोव्हॅलेंट बॉन्ड. नावातच कोव्हॅलेंट नेटवर्क सॉलिड आहे, तर बॉन्ड पण असणार आहे कोव्हॅलेंट. कोव्हॅलेंट नेटवर्क क्रिस्टल आर जायंट मॉलिक्युल्स. मोठे मोठे मॉलिक्युल्स असतात हे. आता डायमंडच्या प्रॉपर्टीज आहेत सगळ्या. डायमंड हार्ड आहे. कोव्हॅलेंट नेटवर्क क्रिस्टल आर हार्ड, दे आर नॉट ब्रिटल. हे चुकलं? दे आर हार्डेस्ट सबस्टन्स ऑफ ऑल. ते ब्रिटल नाहीये. हे नोट केलं का? कदाचित ते कॉपी पेस्ट करून आल्यामुळे ते ब्रिटल आलं असेल, पण दे आर नॉट ब्रिटल, दे आर ओनली हार्ड. दे आर इनकॉम्प्रेसिबल. तुम्ही त्याला कॉम्प्रेस करूच शकत नाही. अरे ते हार्डेस्ट आहेत, तुम्ही कसं प्रेशर अप्लाय तुम्ही करणार आहे? तर दे आर इनकॉम्प्रेसिबल. आणि जर इतके स्ट्रॉंग असतील तर दे हॅव हाय मेल्टिंग अँड बॉइलिंग पॉइंट. The electrons are localized in covalent bond, hence they are no free electrons and they are poor conductor. जास्त काही डोक्यात ठेवायची गरज नाहीये. डायमंड आपल्याला माहिती आहे इट इज पुअर कंडक्टर ऑफ हीट, तर डायरेक्टली पुअर कंडक्टर म्हणायचं. ग्रॅफाइटला बघितलं तर ग्रॅफाइट एक एक्सेप्शन आहे, पण शॉर्ट नोट मध्ये एक्सेप्शन लिहिलं नाही जात. बाकी सगळे काय आहेत? बॅड कंडक्टर. म्हणून शॉर्ट नोट मध्ये पण काय लिहायचं असतं? बॅड कंडक्टर आहेत ते. एक्झाम्पल्स मध्ये लिहिलेले इथे, आणि इथे लिहिलंय दे आर एक्झाम्पल ऑफ सिंगल क्रिस्टल. मग अशीच सांगितलं ना, डायमंड इज एक्झाम्पल ऑफ सिंगल क्रिस्टल. ओके, चला जायचं पुढे क्विकली. ब्रिटल वाला पॉइंट सगळ्यांनी नोट केला का? दे आर हार्ड. चुकून मी तिथे ब्रिटल लिहिलं. दे आर हार्ड, दे आर नॉट ब्रिटल, दे आर हार्डेस्ट. सो डायमंडचं स्ट्रक्चर असं असतं, जायंट, आणि हे ग्रॅफाइट आहे सो लॉंग असणार आहे. ठीक आहे. नेक्स्ट, मॉलिक्युलर सॉलिड. मॉलिक्युलर सॉलिड मध्ये काय काय विचारू शकतात? कन्स्टिट्यूएंट पार्टिकल नावातच आहे मॉलिक्युल्स, किंवा ऍटम्स पण लिहू शकतात. मॉलिक्युलर सॉलिड्स कशापासून बनले? सगळ्यात इम्पॉर्टंट पॉइंट, ते बनले 3 वेगवेगळ्या फोर्सेस पासून. वीक डायपोल डायपोल इंटरॅक्शन, वीक किंवा व्हेरी वीक लंडन फोर्सेस, डिस्पर्शन फोर्सेस, किंवा त्यालाच आपण काय म्हणतो? व्हॅन डर वॉल फोर्सेस. नेक्स्ट, इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग. हे बाकी काही जरी विसरला ना मॉलिक्युलर सॉलिड्स बद्दल, तरी हे 3 फोर्स विसरायचे नाहीये. लर्न होतील का बघा. वीक वगैरे ते वर्ड्स राहू दे, मेन लक्षात पाहिजे डायपोल डायपोल इंटरॅक्शन, व्हॅन डर वॉल फोर्सेस, हायड्रोजन बॉन्डिंग. क्लिअर आहे हे 3? चला, डायपोल डायपोल मध्ये एक सुंदरसं एक्झाम्पल सांगते. HCl लक्षात ठेवा, कारण मी तुम्हाला परवा एक चॅप्टर शिकवलाय ज्याच्यामध्ये डायपोल मोमेंट काढायची होती, केमिकल बॉन्डिंग. आठवतंय का? सो कोणते एक्झाम्पल्स लक्षात ठेवायचे आहेत बघा. HCl, अजून SO2. HCl अँड SO2 मध्ये डायपोल डायपोल इंटरॅक्शन आहे, हे केमिकल बॉन्डिंग मध्ये शिकवलं. वीक डिस्पर्शन फोर्सेस, कोणताही इनर्ट गॅस आला डायरेक्टली लिहून देते, सेपरेट सेपरेट एक्झाम्पल नाही. कोणताही इनर्ट गॅस येऊ दे किंवा कोणताही हायड्रोकार्बन येऊ दे, इथेन मिथेन प्रोपेन ब्युटेन, आणि प्लस त्याच्यामध्ये एक कार्बन डायऑक्साइड. इनर्ट गॅस, हायड्रोकार्बन, कार्बन डायऑक्साइड मध्ये असणारे वीक डिस्पर्शन म्हणजेच व्हॅन डर वॉल फोर्सेस,
आणि हायड्रोजन बॉन्डिंग म्हटलं की 3 एक्झाम्पल फिक्स आहेत. हायड्रोजन बॉन्ड कोणामध्ये असतो? FON. ही हिंट आहे ना हायड्रोजन बॉन्डिंगची. HF, H2O and NH3 हे 3च एक्झाम्पल असतात हायड्रोजन बॉन्डिंगच्या केसमध्ये. क्लिअर आहेत का बघा एक्झाम्पल. आणि त्याच्यामुळे याच्यावरती जर काही क्वेश्चन विचारला आणि तुम्हाला कन्फ्युजन झालं तर डोंट वरी, आयोनिक आहे का बघायचं, मेटॅलिक आहे का बघायचं, कोव्हॅलेंट नेटवर्क आहे का बघायचं, नसेल तर ते मॉलिक्युलरचं एक्झाम्पल असणार आहे. याच्यामध्ये सगळ्या खराब प्रॉपर्टीज टाकायच्या, सगळ्या. दे आर सॉफ्ट, ठीक आहे, सॉलिड सॉफ्ट असणं चांगलं नाही ना. दे आर बॅड कंडक्टर्स ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी. सगळ्या खराब प्रॉपर्टीज टाकायच्या. सॉफ्ट आहेत, पुअर कंडक्टर्स आहेत, इंटरमॉलिक्युलर फोर्सेस इतके काही स्ट्रॉंग नाही आहेत, असे पॉइंट्स याच्यामध्ये पुट करायचे तुम्हाला. क्लिअर आहे. सगळं चांगलं चांगलं कुठे लिहिलं तुम्ही? आयोनिकला लिहिलं, मग त्याच्यानंतर कोव्हॅलेंट नेटवर्क सॉलिडला लिहिलं, किंवा पुढे आपण मेटॅलिकला लिहिणार आहे, पण त्याच्या अपोजिट आणि खराब प्रॉपर्टीज तुम्हाला मॉलिक्युलर सॉलिड मध्ये लिहायचे. मेटॅलिक सॉलिडचा कन्स्टिट्यूएंट पार्टिकल हा ऍटम असणार आहे ऑफ द सेम मेटल. कॉपरची मेटल प्लेट ही कॉपरच्या ऍटम्स पासून बनलेली असेल. मेटॅलिक बॉन्डची डेफिनेशन इम्पॉर्टंट आहे. मेटॅलिक बॉन्ड इज electrostatic force of attraction, that is attractive interaction between positively charged cation. समजा कॉपर आहे तर कॉपरचा केटायन कोण असणार? कॉपर +2 and negatively charged C of electrons. C of electrons म्हणजे huge electrons, kernel of electrons, so C of electrons म्हणायचे तुम्हाला. So what is metallic bond? Electrostatic force of attraction between positively charged metal cation and negatively charged C of electron. फक्त इलेक्ट्रॉन म्हणायचं नाही. आणि मेटलचे एक्झाम्पल, मेटलच्या प्रॉपर्टीज या काही मी शिकवायला नाही पाहिजे आता तुम्हाला. मेलिएबल, डक्टाइल, लस्टरस हे सगळं तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे. सो मेटलचे एक्झाम्पल्स. यात मला काय सांगायचं होतं तर ते डेफिनेशन. गुड कंडक्टर्स असतात हे वगैरे आता मी सांगत बसत नाही. इथपर्यंत क्लिअर आहे का? सॉलिड स्टेटचा पार्ट ए इथं कव्हर होतो. एंड ऑफ पार्ट 1. पार्ट 2 मध्ये आता पार्ट 2 ला इतका वेळ लागत नाही कारण थोडंसं इमॅजिनेशन बेस्ड वाला पार्ट आहे. मी तुम्हाला याच्यामध्ये 7 क्रिस्टल सिस्टीम शिकवेन, 14 ब्रॅव्हिस लॅटाइसेस क्विकली रिवाइज करू, नंबर ऑफ ॲटम पर युनिट सेल स्मॉल n च्या व्हॅल्यूज बघू, कोऑर्डिनेशन नंबरच्या व्हॅल्यूज, आणि आज काय आपण डिराइव्ह करत बसणार नाहीये. क्विक 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 पार्ट केलेल्या व्हॅल्यूज तुम्हाला सांगायच्या आहेत. पॅकिंग इफिशियन्सीच्या व्हॅल्यूज एकदा रिवाइज करून घेऊ आणि लास्टला डेन्सिटीचा फॉर्म्युला. ठीक आहे. पार्ट 1 क्लिअर आहे का सांगा? सगळे एक्झाम्पल्स क्लिअर आहेत का सांगा? काही डाऊट आहे का? काही डाऊट आहे का? मोस्टली तो थेरी पार्ट असतो आणि प्रत्येक मुलाची अशी अपेक्षा असते की थेरी मध्ये काय शिकवताय मॅम, थेरी तर आम्हाला डायरेक्टली येतं. पण हेच एक्झाम्पल जेव्हा ऍज अ पार्ट ऑफ MCQ बनतात तो MCQ आपला रॉंग होऊन जातो कारण आपण थेरीला एवढं फोकसली करत नाही. आणि केमिस्ट्री इज ऑल अबाउट थेरॉटिकल पार्ट, तर थेरी तर करावी लागणार आहे आपल्याला. ठीक आहे. सेशन ओके चालू आहे? इफ येस गोष्टी समजताय तर एकदा सेशनला लाईक करा. Diamond is good conductor of heat, not electricity, and graphite is good conductor of heat as well as electricity. Mobile electrons म्हणजे जे इलेक्ट्रॉन्स मोशन मध्ये आहेत. ठीक आहे. चलो जाऊया पुढे. स्टार्ट. क्रिस्टल स्ट्रक्चर. The ordered 3-dimensional arrangement of particles. 3 डायमेन्शन मध्ये जेव्हा आपण ऍटम्स व्यवस्थित लावतो तेव्हा एक क्रिस्टल बनतो. पण क्रिस्टल बनण्यासाठी तुम्ही आधी जागा डिसाइड करणार ना की कुठे कुठे ऍटम ठेवायचा, कुठे ऍटम ठेवायचा. त्याच्यासाठी आपण काही जागा फिक्स करतो, काही पॉइंट्स फिक्स करतो. त्याच पॉइंट्सना लॅटाइस पॉइंट असं म्हटलं जातं. दे आर द 3-dimensional geometrical arrangement of points. लिटरली PYQ आहे, प्रीवियस इयर क्वेश्चन आहे. इन FCC देर आर हाऊ मेनी लॅटाइस पॉइंट. क्वेश्चन ऐकताय ना सगळे? क्वेश्चन काय आहे? इन FCC
देर आर हाऊ मेनी लॅटाईज पॉइंट. किती जण आन्सर करेक्ट करू शकतात बघूया. एकदा चॅट सेक्शन मध्ये आन्सर द्या. चैतन्य, H2O खरं तर वॉटर लिक्विड आहे ना, मग तो आईसच्या फॉर्म मध्ये घेतला असेल म्हणजे तो सॉलिड आहे. हे पहिली गोष्ट समजली. आणि आईस मध्ये हायड्रोजन बॉन्डिंग आहे. डायपोल डायपोल आणि हायड्रोजन बॉन्डिंग मध्ये तसा फरकच नाहीये, सेम आहे. डायपोल डायपोल आणि हायड्रोजन बॉन्डिंग सेम आहे. पण मी जे 3 FON सांगितलं ना, HF, H2O आणि NH3, या 3 एक्झाम्पल साठी हायड्रोजन बॉन्डिंग हा वर्ड यूज करायचा आणि बाकी सगळ्यांसाठी डायपोल डायपोल म्हणायचं. खरं तर डायपोल डायपोल आणि हायड्रोजन बॉन्डिंग सेम आहे. हायड्रोजन बॉन्डिंग इज अ स्पेशल केस ऑफ डायपोल डायपोल इंटरॅक्शन. ठीक आहे. आन्सर काय आहे? व्हेरी नाईस. FCC मध्ये तुम्ही टोटल 8 कॉर्नर डिसाइड केले आणि 6 फेसेस. सो टोटल जे जागा डिसाइड केले, जे पॉइंट डिसाइड केले ते किती आहेत? 14. आणि त्या डिसाइड केलेल्या पॉइंट वरती जर तुम्ही ऍटम ठेवला, त्या डिसाइड केलेल्या जागेवरती, त्या पॉइंट वरती जर तुम्ही ऍटम ठेवला तर त्याला म्हणतात बेसिस. त्याला म्हणतात बेसिस. आणि असं पूर्ण एक क्रिस्टल तयार होतं. पॉइंट ना म्हणायचं लॅटाईस, त्याच्यावरती ऍटम ठेवला की बनतो बेसिस आणि प्रत्येक लॅटाईस वरती ऍटम ठेवत जा बनेल एक प्रॉपर क्रिस्टल. ह्याच्यामध्ये इथेच फक्त क्वेश्चन विचारू शकता नंबर ऑफ लॅटाईस पॉइंट, जो की लास्ट इयर विचारलेलं. युनिट सेल, बेसिक स्मॉलेस्ट रिपीटिंग युनिट ऑफ क्रिस्टलाइन सॉलिड इज कॉल्ड एज युनिट सेल. माझा क्वेश्चन आहे, देर आर हाऊ मेनी युनिट सेल. चॅट सेक्शन मध्ये थोडा वेळ ऍक्टिव्ह राहा, कारण माझा शिकवण्याचा पार्ट आता ह्याच्यामध्ये कमी आहे. इथे मला जास्तीत जास्त क्वेश्चन विचारायचे. ठीक आहे. स्टार्ट. There are how many number of unit cells? Yes, there are 4 types of unit cells. There are 4 types of unit cell. Simple unit cell, body centered unit cell, face centered unit cell. Last वाला सांगा फक्त. हे तर सगळ्यांनाच माहिती असतं. हे 3 सगळ्यांनाच माहिती असतात. लास्ट वाला काय आहे? बेस सेंटर्ड युनिट सेल. बेस सेंटर्ड युनिट सेल. तुम्ही नोट केलं का रे? मी सिंपल युनिट सेल म्हटलं, मी सिंपल क्यूबिक युनिट सेल असं नाही म्हटलेलं, कारण मी क्यूबिक कडे अजून गेलेच नाहीये, मी क्यूब कडे अजून गेलेच नाहीये. मी विचारते हाऊ मेनी युनिट सेल्स आर प्रेझेंट. आणि माझा नेक्स्ट क्वेश्चन आहे, देर आर हाऊ मेनी cubic unit cells. Sorry. Answer करा. There are how many cubic unit cells? Cubic unit cells विचारलं तर क्यूब मध्ये सिंपल क्यूबिक असतो, बॉडी सेंटर्ड असतो, फेस सेंटर्ड असतो, पण बेस सेंटर नाही. सो तिथे आन्सर बनणार आहे 3. याचा आन्सर करा. एखाद्या क्यूब मध्ये किती कॉर्नर आहेत, किती एजेस आहेत, किती फेस आहेत? कॉर्नर किती असतात? 8. तुम्ही ज्या रूम मध्ये बसलाय त्याचे कॉर्नर काउंट करा, आन्सर येईल 8. एजेस म्हणजे काय? 2 कॉर्नरला जॉईन करणारी लाईन. एजेस काउंट केले असतील तुम्ही 12. आणि फेस किती असतात? 6. टॉप, बॉटम, राईट, लेफ्ट, फ्रंट, बॅक. कॅल्क्युलेट करत बसणार नाहीये मी डायरेक्टली आन्सर लिहिणार आहे, कारण हे तुम्ही वर्षभर केलंय. 8, 12 and 6. लगेच मला याचं कॉन्ट्रीब्युशन सांगा. जर एखादा ऍटम हा कॉर्नरला ठेवलेला आहे तर त्याचं कॉन्ट्रीब्युशन किती असतं? तो एक ऍटम अख्खा एक म्हणून काउंट करता का तुम्ही? तो एक ऍटम अख्खा एक म्हणून आपण काउंट करत नाही. कॉर्नरचं कॉन्ट्रीब्युशन एक्झॅक्टली किती असतं? 1/8. मग लगेच एजचं सांगा. एखादी एज, तिचं कॉन्ट्रीब्युशन किती असणार आहे? ही एज मी इथे ड्रॉ केली आहे, ही किती रूम मध्ये कॉमन असणार आहे? तुम्ही ज्या रूम मध्ये बसलाय त्याची एज बघा, किती रूम्स मध्ये कॉमन असणार आहे ती? 4 रूम
रूम्स मध्ये कॉमन असणार आहे. एजचं कॉन्ट्रीब्युशन बऱ्याच वेळ शिकवलं नाही जात. पटकन लिहून घ्या 1/4. पटकन लिहून घ्या 1/4. ज्यांना माहिती आहे वेल अँड गुड. थर्ड फेस. फेस तर तुम्हाला माहिती आहे. फेस म्हणजे एक भिंत असल्यासारखी आहे. 2 रूम मध्ये कॉमन असते. सो कॉन्ट्रीब्युशन 1/2. कॉन्ट्रीब्युशन 1/2. आणि लास्ट बॉडी सेंटर. बॉडी सेंटर. बॉडीच्या बरोबर जर मध्ये एक ऍटम ठेवलाय तर तो ऍटम कम्प्लिटली त्या रूमचा पार्ट असणार. सो कॉन्ट्रीब्युशन असणार आहे 1. आणि इतके सिंपल क्वेश्चन विचारलेले असतात PYQ मध्ये जर तुम्ही बघितलं तर. काही क्वेश्चन हे न्यूमेरिकल बेस्ड असतात, कॅल्क्युलेशन करायला लागते. पण 3 क्वेश्चन येणार आहेत ना याच्यावर. एक सिंपल, एक कॅल्क्युलेशन वाला आणि एक डिफेक्ट किंवा इलेक्ट्रिकल प्रॉपर्टीज वरती आहे. सो सिंपल वाले क्वेश्चन तर जमले पाहिजेत आपल्याला. नेक्स्ट 4 टाइप्स ऑफ युनिट सेल मध्ये पहिलं आहे सिंपल क्युबिक युनिट सेल. ऑल ॲटम्स आर प्रेझेंट ॲट द कॉर्नर. जर तुम्ही बॉडी सेंटर्ड युनिट सेलला गेला तर ऑल ॲटम्स आर प्रेझेंट ॲट कॉर्नर अँड 1 ॲट द बॉडी सेंटर. त्याच्यानंतर आहे फेस सेंटर्ड युनिट सेल. ऑल ॲटम्स आर प्रेझेंट ॲट कॉर्नर अँड ॲट द सेंटर ऑफ ईच फेस. आणि बेस सेंटर्ड युनिट सेल. बेस सेंटर विचारू शकतात यावर्षी आता. ऑल ॲटम्स आर प्रेझेंट ॲट कॉर्नर अँड एनी 2 अपोजिट फेसेस. वर्ड्स वरती लक्ष द्या. एनी 2 अपोजिट फेसेस. या चारींचं तुम्हाला स्ट्रक्चर क्लिअर आहे का? चॅट सेक्शन मध्ये सांगा एकदा. बेसिक पार्ट आहे. तुम्ही बोर्ड एक्झाम देऊन आला म्हणजे हे तर तुम्हाला नक्कीच माहिती आहे. बोर्ड एक्झाम देऊन आला म्हणजे हे तर तुम्हाला नक्कीच माहिती आहे. येस. चलो. त्याच्यानंतर जर हे 4 जे तुम्ही युनिट सेल बघितले तर त्यांचे सॉलिड्स पण बघा. देर आर हाऊ मेनी टाइप्स ऑफ क्रिस्टल सिस्टीम? 7 टाइप्स ऑफ क्रिस्टल सिस्टीम आहेत. कोणते कोणते? हिंट लिहिली आहे. क्यूट आर मदर. CU म्हणजे क्युबिक. TE म्हणजे टेट्रागोनल. OUR म्हणजे ऑर्थोरॉम्बिक. MO म्हणजे मोनोक्लिनिक. T म्हणजे ट्रायक्लिनिक. HE म्हणजे हेक्सागोनल आणि R म्हणजे रोम्बोहेड्रल. तुम्हाला नावं आधीच पाठ होती पण आज थोडंसं सिक्वेन्सिंग कदाचित चेंज झालं असेल. क्यूट आर मदर हिंट नुसार 7 क्रिस्टल सिस्टीम्स तुम्हाला लिहिता आल्या पाहिजेत, सांगता आल्या पाहिजेत. त्याच्यानंतर हे 2-3 कॉलम जे आहेत ते तुमच्या काहीच कामाचे नाहीये. तुम्हाला काय आहे नंतर नेक्स्ट पॉइंट रे. इफ देर आर 7 क्रिस्टल सिस्टीम देर आर 14 ब्रॅव्हिस लॅटायसेस. आणि 14 ब्रॅव्हिस लॅटायसेस मध्ये तुम्हाला विचारणार आहेत की क्यूब मध्ये किती ब्रॅव्हिस लॅटायसेस आहेत. या क्यूब मध्ये किती ब्रॅव्हिस लॅटायसेस आहेत? कोणी आन्सर करू शकतं? आन्सर आहे 3. जे तुम्ही लिहिता ना सिंपल क्युबिक युनिट सेल, बॉडी सेंटर्ड क्युबिक युनिट सेल, फेस सेंटर्ड क्युबिक युनिट सेल, ते त्याचे 3 ब्रॅव्हिस लॅटायसेस आहेत. क्यूट आर मदर नुसार लिहून घ्यायचं आणि त्याच्यानंतर करायचं 3 2 4 2 1 1 1. जिथे 1 आहे तिथे सिंपलच असतं. सिंपल ट्रायक्लिनिक, सिंपल हेक्सागोनल, सिंपल रोम्बोहेड्रल. 4 म्हणजे सगळे 4. आता जे 4 तुम्ही ड्रॉ केले ते 4. 3 म्हणजे कोणते 3? जे तुम्ही होल सिलेबस मध्ये शिकला. सिंपल, बॉडी सेंटर्ड, फेस सेंटर. जेव्हा विषय येतो 2चा तेव्हा इम्पॉर्टंट आहे कोणते 2? तर त्यातला एक असणार आहे सिंपल आणि दुसरा असणार आहे बॉडी सेंटर. इथे 2 विचारले तर कोणता? पहिला तर पक्का सिंपल आणि दुसरा विचारणार बेस सेंटर. याच्यावरती क्वेश्चन आहेत. याच्यावरती क्वेश्चन आहेत. या क्वेश्चनला सॉल्व्ह नाही करायचे, मला थोडंसं वाईट स्पेस हवी होती. समजा सिंपल क्युबिक युनिट सेल आहे तर तुम्हाला काय काय क्वेश्चन्स विचारू शकतात? सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला डायग्राम ड्रॉ करता येते का? मग सीईटी मॅम डायग्राम थोडीच विचारणार आहे ड्रॉ करायला. नाही, सीईटी डायग्राम वरती बेस्ड क्वेश्चन विचारणार आहे. डायग्राम देतील आणि विचारतील की ही डायग्राम करेक्ट कोणाची आहे. सेकंड, नंबर ऑफ ॲटम पर युनिट सेल किती आहे? तुम्ही चॅट सेक्शन मध्ये सांगायचे हे माझे क्वेश्चन आहेत. थर्ड, तुम्हाला विचारतील
की व्हॉट इज कोऑर्डिनेशन नंबर. कोऑर्डिनेशन नंबर काय आहे, पक्के शेजारी किती आहेत त्याचे. चौथा क्वेश्चन तुम्हाला विचारतील सिंपल क्युबिक युनिट सेल साठी पॅकिंग इफिशियन्सी किती आहे आणि व्हॉइड किती आहे. आणि पाचवा क्वेश्चन विचारतील तुम्हाला डेन्सिटीचा फॉर्म्युला येतो का. तर डेन्सिटीचा फॉर्म्युला पीवायक्यू मध्ये किती वेळ रिपीट झालाय रे, कॅपिटल एम इंटू स्मॉल एन डिवाइडेड बाय ए क्यूब इंटू एवोगॅड्रो नंबर. सगळ्यांसाठी डेन्सिटीचा फॉर्म्युला हाच राहणार आहे, एन ची व्हॅल्यू फक्त बदलत राहते. ठीक आहे, चला एन ची व्हॅल्यू 1 आहे. कोऑर्डिनेशन नंबर, कोऑर्डिनेशन नंबर म्हणजे पक्के शेजारी किती आहेत त्याच्यामध्ये. ठीक आहे, आता इथे आपण थोडंसं कोऑर्डिनेशन नंबर बघू. सिंपल क्युबिक युनिट सेल मध्ये जर तुम्ही कोणताही एक ऍटम फिक्स केला तर तो किती ऍटम्स ना कनेक्टेड असतो. इथे लिहिलेला 1 2 3 4 ऍटम्स ना कनेक्टेड आहे. तो वरती पण एका ऍटमला कनेक्टेड असेल 5 आणि खाली एका ऍटमला कनेक्टेड असेल 6. सो टोटल सिंपल क्युबिक युनिट सेल मध्ये एखादा ऍटम हा 6 ऍटम्स ना क्लोजली कनेक्टेड असतो. सो त्याचा कोऑर्डिनेशन नंबर किती येणार आहे, 6. थोडस फास्ट सांगितलं कसं 6, ज्याला लक्षात आलं वेल अँड गुड, नाही तर तुम्हाला लर्नच करायचं. पॅकिंग इफिशियन्सी पूर्ण डेरिव्हेशन करायची गरज आहे का आता, नाही, आपण बोर्ड एक्झाम्स लिहित नाहीये. सो डायरेक्टली 52.3%. आणि जेव्हा तुम्हाला व्हॉइड काढायचं आहे 100 मायनस 52.3. सो जे आन्सर येईल ते नोट करायचं. सेम क्वेश्चन तुम्हाला विचारणार आहेत ते बीसीसी साठी, सेम क्वेश्चन ते तुम्हाला विचारणार आहेत एफसीसी साठी. जर तुम्हाला ह्या सगळ्यांचा आन्सर देता आलं तर तुम्हाला 1 मार्क पक्का भेटणार आहे, कारण ह्याच बेसिक वापरून तुम्हाला क्वेश्चन आहे. बॉडी सेंटर्ड क्युबिक युनिट सेलची डायग्राम येत असेल तर टिक करा. नंबर ऑफ ऍटम पर युनिट सेल 2 असतात. कोऑर्डिनेशन नंबर बीसीसी साठी 8 असतो. पॅकिंग इफिशियन्सी डायरेक्टली लर्न करायचं 68%. व्हॉइड 100 मायनस 68 करा 32%. त्याच्यानंतर डेन्सिटीचा फॉर्म्युला ऍज इट इज सेम कॉपी पेस्ट. एफसीसी मध्ये काय विचारू शकतात, एफसीसी ची डायग्राम येते का. नंबर ऑफ ऍटम पर युनिट सेल 4, कोऑर्डिनेशन नंबर 12, पॅकिंग इफिशियन्सी 74%. व्हॉइड काढायला विचारलं तर 100 मायनस 74 26. अँड देन डेन्सिटीचा अगेन सेम फॉर्म्युला, फक्त एन ची व्हॅल्यू बदलत राहील. अजून काय क्वेश्चन विचारू शकतात का याच्यावरती, तर रिलेशन बिटवीन ए अँड आर. सिंपल क्युबिक युनिट सेल साठी रिलेशन बिटवीन ए अँड आर आहे A इज इक्वल्स टू 2R. आज प्रूफ करण्याची वेळ नाहीये, आज डायरेक्टली फॉर्म्युला लिहिण्याची वेळ आहे. बीसीसी साठी रिलेशन आहे 4R इज इक्वल्स टू √3A आणि एफसीसी साठी रिलेशन आहे 4R इज इक्वल्स टू √2A. ठीक आहे, आणि जर कोणाला कन्फ्युजन होत असेल √3 कुठे आणि √2 कुठे, तर त्याच्यासाठी हिंट सांगते. बॉडी मोठी असते ना, सो मोठी व्हॅल्यू √3. फेस छोटा असतो, सो छोटी व्हॅल्यू √2. ठीक आहे, तुम्ही ज्या फॉर्मॅट मध्ये लर्न केलं तोही फॉर्मॅट ओके आहे. ह्या गोष्टी सगळ्यांना माहिती आहेत का, क्लिअर आहे का बघा. इथपर्यंतचा पार्ट एकदा चॅट सेक्शन मध्ये सांगता, एकदा चॅट सेक्शन मध्ये सांगा. हा तुमचा पार्ट बी होता, पार्ट 2 म्हणा. पार्ट 1 मध्ये सर्व थेरी होती. पार्ट 2 मध्ये तसं बघितलं तर वास्ट पोर्शन आहे, पण मला काही आज प्रूफ करायचं नाहीये ना. ओके ठीक आहे, नेक्स्ट. चल आता या क्वेश्चनला सॉल्व्ह करायला घेतलं तर आपल्याला आन्सर पटकन येईल. पॅकिंग इफिशियन्सी ऑफ एससीसी इज 52. पॅकिंग काय विचारलं, फ्रॅक्शन विचारलं. पॅकिंग फ्रॅक्शन ऑफ एससीसी इज 52 π/6 0.52 बोथ बी अँड सी. काय करेक्ट आन्सर आहे. फ्रॅक्शन विचारलं, फ्रॅक्शन कधीही 1 पेक्षा जास्त नसतो. फ्रॅक्शन विचारलं, आपण पॅकिंग इफिशियन्सी म्हणजे पॅकिंग पर्सेंटेज फाइंड केलेलं. पॅकिंग पर्सेंटेज होतं 52.3.
पण आज ते मला पॅकिंग फ्रॅक्शन विचारतात. फ्रॅक्शन म्हणजे याला डिवाइड बाय 100 करायचं. 0.523 and this is nothing but pi by 6. 3.14 divided by 6 करून बघा. 0.65 चा 30. सो दोन्ही आन्सर करेक्ट आहेत. ऑप्शन नंबर डी करेक्ट आहे. तुम्ही डेरिव्हेशन सॉल्व्ह करताना एक स्टेप येते ना रे, पाय बाय 6 into 100. सो पाय बाय 6च आन्सर आहे त्याचं, डी. जे सी म्हणतायत त्यांना ऑप्शन वाचायची सवय नाहीये. सगळे ऑप्शन वाचत नाही, क्विकली आन्सर देतात. नंबर ऑफ ॲटम पर युनिट सेल फॉर प्रिमिटिव्ह क्युबिक सेल. मॅमनी सिंपल शिकवली, बॉडी सेंटर शिकवली, फेस सेंटर शिकवली, बेस सेंटर शिकवली. ही प्रिमिटिव्ह कुठून आली? तर प्रिमिटिव्ह म्हणजेच काय असतो रे? सिंपल. सो नंबर ऑफ ॲटम पर युनिट सेल फॉर सिंपल इज 1. नंबर ऑफ ॲटम पर युनिट सेल फॉर सिंपल इज 1. डेन्सिटी ऑलरेडी तुम्हाला फॉर्म्युला लिहून दिलेला आहे. डेन्सिटीचं डेरिव्हेशन आहे, एक खूप इम्पॉर्टंट डेरिव्हेशन आहे. त्याच्यामधून 2 फॉर्म्युले लिहून देते. ठीक आहे, छानसं पेज घेऊ आपण. वेट करा. हे सर्व मी काही शिकवत नाहीये इथे, मी ऑलरेडी चार्ट मध्ये सांगितलेलं आहे तुम्हाला. इम्पॉर्टंट फॉर्म्युला लिस्ट बनवा, लगेच एक फॉर्म्युला शीट बनवा. इथे फॉर्म्युला शीट बनवा सोबत सोबत. फर्स्ट एससीसी साठी काय फॉर्म्युला सांगितलेला? रिलेशन बिटवीन ए अँड आर. ए इज इक्वल्स टू 2r. सेकंड बीसीसी साठी काय रिलेशन सांगितलेलं? 4r इज इक्वल्स टू √3a. ए बाहेर आहे √3 च्या, ए बाहेर आहे. एफसीसी साठी फॉर्म्युला 4r इज इक्वल्स टू √2. ए बाहेर आहे. हे 3 मेन फॉर्म्युले. फोर्थ फॉर्म्युला डेन्सिटी इज इक्वल्स टू मोलार मास इंटू n डिवाइडेड बाय a क्यूब इंटू एवोगॅड्रो नंबर. पण हे डेरिव्हेशन सॉल्व्ह करताना तुम्हाला अजून 2 सिंपल फॉर्म्युले तिथे दिलेले. फॉर्म्युला नंबर 5 म्हणू आपण. व्हॉट इज मास ऑफ युनिट सेल? पीवायक्यू मध्ये क्वेश्चन विचारला हा. व्हॉट इज मास ऑफ युनिट सेल? एका युनिट सेलचं मास कसं काढायचं? स्मॉल m इंटू n. स्मॉल m काय आहे? मास ऑफ वन ॲटम. स्मॉल m काय आहे? स्मॉल m is nothing but mass of one atom. And what is n? n is number of particles per unit cell. हा एक इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. 5th जो फॉर्म्युला आहे तो तुम्हाला विचारला जाऊ शकतो. त्याच्यानंतर 6th बघा. 6th ते तुम्हाला विचारू शकतात. इथपर्यंत 5th पर्यंत क्लिअर आहे का बघा एकदा. स्क्रीन इरेज करते, परत नेक्स्ट फॉर्म्युलेज लिहून घेऊ. अजून 2 इम्पॉर्टंट फॉर्म्युले तिथे. ठीक आहे. मास ऑफ युनिट सेल. एका युनिट सेलचं मास कसं फाइंड करायचं असतं? स्मॉल m इंटू n. n तुम्हाला माहिती पाहिजे. स्मॉल m हा क्वेश्चन मध्ये दिला जाईल. अजून त्याच्यात अजून कन्फ्युजन काय करतील? जर स्मॉल m दिला नसेल तर मोलार मास देतात. कारण मोलार मासचा फॉर्म्युला काय असतो? मोलार मास इज इक्वल्स टू ॲटॉमिक मास इंटू एवोगॅड्रो नंबर. हा एक फॉर्म्युला. जर स्मॉल m दिलं असेल वेल अँड गुड. स्मॉल m दिलं नसेल तर कॅपिटल M देतात. मोलार मास. स्मॉल m इथून कॅल्क्युलेट करून मग सबस्टिट्यूट करायचं. याच्यावरती प्रीवियस इयर क्वेश्चन आहे. डिस्क्रिप्शन सेक्शन मध्ये भेटेल पीडीएफ लेक्चरच्या एंडला. ठीक आहे, स्क्रीन क्लिअर करते. मला अजून 2 फॉर्म्युलेज लिहायचे. याच्या नंतरचे 2 फॉर्म्युले आहेत. नंबर ऑफ ॲटम्स इन x ग्रॅम. x म्हणजे 5 ग्रॅम, 10 ग्रॅम, 15 ग्रॅम अशी काहीतरी व्हॅल्यू दिली जाते आणि त्यामध्ये किती ॲटम आहेत? x इंटू n डिवाइडेड बाय रो a क्यूब. x इंटू n डिवाइडेड बाय रो a क्यूब. कसं लक्षात ठेवायचं सांगते. आणि नंतर विचारतील नंबर ऑफ युनिट सेल्स इन x ग्रॅम. x ग्रॅम मध्ये किती युनिट सेल आहेत? 10 ग्रॅम मध्ये किती युनिट सेल आहेत? 5 ग्रॅम मध्ये किती युनिट सेल आहेत? तर फॉर्म्युला आहे x अपॉन रो a क्यूब. वरती आणि खाली काय फरक झाला रे? ॲटम्स विचारलं तर n हा आलाच पाहिजे आणि युनिट सेल विचारलं तर फॉर्म्युला सेम आहे, फक्त n ला काढलं.
डिनॉमिनेटर लक्षात ठेवण्याची हिंट सांगते. रोए म्हणजे रडायला लागला आणि क्यूब क्यूब रडायला लागला असं लक्षात ठेवा. रो ए क्यूब, रो ए क्यूब. विसरतो आपण खाली रो इंटू काय आहे, रो इंटू ए क्यूब आहे की रो इंटू एव्होगॅड्रो नंबर आहे. तर लक्षात काय ठेवायचं, रो ए क्यूब. क्यूब रडायला लागला. नंबर ऑफ ऍटम असतील तर एन आणि युनिट सेल असेल तर त्या एन ला फक्त मी रिमूव्ह केलं. नेक्स्ट नंबर ऑफ, परत विचारलेत युनिट सेल, पण आता एक्स ग्रॅम मध्ये नाही, इन व्ही व्हॉल्यूम. व्ही इतक्या व्हॉल्यूम मध्ये किती आहे हे सिंपल आहे, व्ही अपॉन ए क्यूब. त्यांनी जी व्ही ची व्हॅल्यू दिली ती ऍज इट इज घ्यायची डिवायडेड बाय ए क्यूब. आणि ए काय असतो रे, एज लेंथ. ए काय असतो, एज लेंथ. क्लिअर आहेत फॉर्म्युला सगळे. फॉर्म्युला शीट बनवा अँड देन तुम्हाला न्यूमेरिकल सॉल्व्ह व्हायला थोडीशी जास्त हेल्प होईल, क्लिअर होतील गोष्टी. याच क्वेश्चनचा आन्सर काय येणार आहे, व्हॉट इज पॅकिंग फ्रॅक्शन. परत फ्रॅक्शन विचारलंय ऑफ एफसीसी. एफसीसी मध्ये फ्रॅक्शन विचारलं असतं तर आपण 0.74 फाइंड केलं असतं. हा तर ऑप्शन बिलकुल नाहीये. ह्या दोन ऑप्शन मध्ये ए अँड सी कट झाला कारण सी ऑलरेडी कट आहे. ह्या दोन ऑप्शन्स मध्ये तुम्हाला फाइंड करायचं आहे कोणाचा आन्सर 0.7 येणार आहे आणि त्याला टिक करा. ठीक आहे. बोथ ए अँड सी पॅकिंग फ्रॅक्शन विचारलंय. फ्रॅक्शन 74 कसं असेल, 0.74 पाहिजे ना. सो फक्त ए करेक्ट येईल त्या केसमध्ये की बी. कॅल्क्युलेट करून बघा ए येईल की बी येईल. त्याच्यानंतर आहे पार्ट सी पॅकिंग. त्याच्यानंतर आहे पार्ट सी पॅकिंग. पॅकिंग इन 1 डायमेन्शन, 2 डायमेन्शन, 3 डायमेन्शन. क्विकली बघूया. चॅट सेक्शन मध्ये एकदा सांगा पार्ट सी साठी तुम्ही रेडी आहात का. पार्ट सी साठी रेडी आहात का. हा पण पार्ट कंप्लीट होईल पटकन. जेव्हा 1 डायमेन्शन मध्ये आपल्याला ऍटम्स अरेंज करायचे, 1 डायमेन्शन म्हणजे फक्त एकच ऍक्सिस वापरायची. एक ऍक्सिस वापरायची, एक्स वापरली तर वाय आणि झेड वापरायची नाही. तर सगळेजण एकाच टाईपची अरेंजमेंट करू शकतात ज्याला आपण लिनियर अरेंजमेंट असं म्हणतो. क्वेश्चन येणार आहे त्याच्या नावावरती, त्याची अरेंजमेंटचं नाव काय आहे, अरेंजमेंटचं नाव आहे लिनियर पॅकिंग. नेक्स्ट क्वेश्चन येणार आहे जर लिनियर अरेंज्ड असतील तर कोणताही मधला ऍटम घ्या, त्याचा कोऑर्डिनेशन नंबर किती आहे, त्याचे पक्के शेजारी किती आहेत, 2. सो 2 एमसीक्यू आहेत. नाव लिनियर पॅकिंग आणि कोऑर्डिनेशन नंबर लिनियर पॅकिंगचा असतो 2. नेक्स्ट प्लेनार स्ट्रक्चर. नेक्स्ट 2 डायमेन्शनल अरेंजमेंट म्हणून तुमचं अजून थोडंसं सिंपल काम करते. तुम्ही एक्स ऍक्सिस वर अरेंजमेंट केलेली, आता वाय ऍक्सिस वरती अरेंजमेंट करा. एक्स आणि वाय ला मिळून अरेंजमेंट केल्यानंतर काहीतरी असं स्ट्रक्चर दिसेल. याला म्हणायचं स्क्वेअर क्लोज पॅकिंग. का स्क्वेअर क्लोज पॅकिंग म्हटलं तर मध्ये कुठलाही ऍटम तुम्ही हायलाइट केला त्याच्या आजूबाजूचे ऍटम किती क्लोजली चिटकलेत बघा त्याला. फक्त हे 4च त्याला क्लोजली चिटकलेत. टच केलेले ऍटम फक्त 4 आहेत. सो याचं नाव झालं स्क्वेअर क्लोज पॅकिंग. कोऑर्डिनेशन नंबर म्हणजे किती ऍटम आजूबाजूला टच्ड आहेत, 4. अँड वॉइड कोणता आहे, वॉइड म्हणजे मध्ये जी रिकामी जागा तयार झाली त्याचा शेप कोणता आहे, तो थोडासा स्क्वेअर सारखाच दिसतोय का बघा तुम्हाला हा. सो वॉइड पण कोणती आहे, स्क्वेअर वॉइड. मॅम क्वेश्चन काय विचारणार, क्वेश्चन विचारणार इन स्क्वेअर क्लोज पॅकिंग ऑफ 2 डायमेन्शन कोऑर्डिनेशन नंबर इज. नावातच आहे स्क्वेअर म्हणजे कोऑर्डिनेशन नंबर 4 आणि वॉइड सुद्धा काय असणार आहे, स्क्वेअर वॉइड. पण जर तुम्हाला विचारलं याला अजून एक काहीतरी नाव असतं, अजून एक काय नाव असणार आहे रे याचं. पहिली अरेंजमेंटला जर तुम्ही ए नाव दिलं तर दुसरी पण सेमच आहे ए, तिसरी पण सेमच आहे, तर याला ए ए ए ए टाइप ऑफ अरेंजमेंट असं सुद्धा नाव दिलं जातं. आता दुसरा स्टुडंट म्हटला नाही मॅम एक्स ऍक्सिस वरती ठीक आहे लिनियर अरेंजमेंट मी करेन, पण वाय ऍक्सिस वरती याच्यासारखी अरेंजमेंट करणार नाही. याने काय केलं, एकावर एक ऍटम ठेवले. मी एकावर एक नाही ठेवणार तर 2 ऍटमच्या मध्ये एक ऍटम ठेवणार.
दोन ऍटमच्या मध्ये, तर त्याला दुसरी अरेंजमेंट भेटेल. या अरेंजमेंटला आपण, या लेअरला आपण ए म्हटलं तर वरची लेअर काय ए सारखी आहे का रे? ती काहीतरी वेगळी दिसते, सो त्याला आपल्याला बी म्हणायला लागेल. पण जर तुम्ही व्यवस्थित बघितलं, हा ऍटम आणि याच्यावरती बरोबर हा ऍटम आहे. चेक करा, पहिली लेअर आणि तिसरी लेअर सेमच आहे. हा दुसरा ऍटम त्याच्या बरोबर वरती हा ऍटम आहे, हा तिसरा ऍटम त्याच्या बरोबर वरती हा तिसरा ऍटम आहे. म्हणजे पहिली लेअर आणि तिसरी लेअर सेम आहे, तर दुसरी आणि चौथी सेम असणार. म्हणून याचं नाव काय झालेलं? ए बी टाइप ऑफ अरेंजमेंट. पण आपण असं नाव देणार नाही ना त्याला ए बी टाइप म्हणून. काहीतरी परफेक्ट अरेंजमेंट, काहीतरी परफेक्ट असं नाव दिलं पाहिजे त्याला. परफेक्ट नाव देण्यासाठी मध्ये केलं एका ऍटमला हायलाइट आणि बघितलं किती त्याला क्लोजली चिटकले. फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ, फिफ्थ, सिक्स्थ आणि यांना जॉईन केल्यावर एक हेक्सागॉन तयार झाला. सो नाव होतं हेक्सागॉनल पॅकिंग. जर तुम्ही याचे वॉइड बघितले ना, वॉइड, तर बघा ट्रायंगल शेपचे वॉइड आहेत, दिसतायत का? अप्पर ट्रायंगल, वरती ट्रायंगल किंवा खाली ट्रायंगल. सो वॉइड ट्रायंग्युलर वॉइड आहे. कोऑर्डिनेशन नंबर तर हेक्सागॉन या नावावरूनच समजलं असेल, कोऑर्डिनेशन नंबर आहे 6. ओके, याच्यामध्ये काही डाऊट आहे का? क्विकली विचारा. 1 डायमेन्शन झालं, 2 डायमेन्शन झालं, 3 डायमेन्शनला लागणार आहे थोडासा फोकस. चेक करा एकदम. क्लिअर असेल तर कमेंट करा. फोनचे चार्जिंग पण आहे बऱ्यापैकी, आपण अजून लेक्चर घेऊ शकतो पुढे. क्वेश्चन समजतायत का? कोऑर्डिनेशन नंबर ऑफ स्क्वेअर क्लोज पॅकिंग 4. कोऑर्डिनेशन नंबर ऑफ हेक्सागोनल क्लोज पॅकिंग 6. सिंपल. What is another name of square close packing? A. What is another name of hexagonal close packing? AB. Next 3 डायमेन्शन मध्ये आपण चाललोय. 3 डायमेन्शन मध्ये काय करायचंय? तुम्हाला बेस लेयर घ्यायची आहे ही वर. ए. ह्याची फरशीवरती एक लेयर बनवून घ्या. सेम अशी लेयर घ्यायची आहे. याच्यावरती सेम अशीच लेयर ठेवायची. थोडस फास्ट. याच्यावरती परत अशीच एक लेयर ठेवायची. कलर बदलूया. त्याच्यावरती परत सेम तशाच लेयर जेव्हा तुम्ही अरेंज करत जाल तेव्हा तुम्हाला असं स्ट्रक्चर दिसेल का? सांगा, करेक्ट आहे का? सो खाली एक लेयर, त्याच्यावर एक, त्याच्यावर एक, त्याच्यावर एक, त्याच्यावर एक, तुम्हाला असं स्ट्रक्चर दिसेल. आणि ह्या स्ट्रक्चरला जर तुम्ही बारकाईनं पाहिलं तर मी यातला एक पार्ट बाहेर काढून घेते. असा क्यूब एक आहे, तो क्यूब मी बाहेर काढते तर तुम्हाला सिंपल क्यूबिक युनिट सेल दिसतोय का? प्रत्येक कॉर्नरला ऍटम आहे. इथे ऍटम आहे, इथे ऍटम आहे, इथे ऍटम आहे, इथे ऍटम आहे, परत हा कॉर्नर ऍटम आहे, पुढे इथे ऍटम आहे, इथे ऍटम आहे. सो जेव्हा तुम्ही 3 डायमेन्शन मध्ये ए टाइप ऑफ अरेंजमेंट ड्रॉ करता त्यालाच आपण सिंपल क्यूबिक युनिट सेल म्हणजेच एससीसी म्हणतो. आणि एससीसीच्या बाकी सगळ्या प्रॉपर्टीज मी तुम्हाला मगाशीच सांगितल्या. ऑल ऍटम्स आर एट कॉर्नर, नंबर ऑफ ऍटम पर युनिट सेल असणारे 1, कोऑर्डिनेशन नंबर असणारे 6, पॅकिंग इफिशियन्सी असणारे 52.3 आणि डेन्सिटीचा फॉर्म्युला कॅपिटल M इंटू स्मॉल n डिवाइडेड बाय रो इंटू AQ. क्लिअर आहे? 3 डायमेन्शन मध्ये ए. आता व्यवस्थित लक्ष द्या. मी जर विचारलं व्हॉट इज कोऑर्डिनेशन नंबर ऑफ ए टाइप ऑफ अरेंजमेंट, काय आन्सर कराल? क्विकली चॅट सेक्शन मध्ये आन्सर द्या. पण क्वेश्चन त्याआधी व्यवस्थित ऐका. व्हॉट इज कोऑर्डिनेशन नंबर ऑफ ए टाइप, काय आन्सर कराल? तर ए टाइप विचारलं तर क्वेश्चन व्यवस्थित बघायचं आहे, लगेच आन्सर नाही द्यायचं. ए टाइप इन 2D विचारलं असेल तर कोऑर्डिनेशन नंबर 4 म्हणायचं आणि इन 3D विचारलं असेल तर कोऑर्डिनेशन नंबर 6 म्हणायचं. काही गडबडीत लगेच 6 लिहून टाकायचं नाही. क्लिअर आहे का? डेली 7 PM लेक्चर असेल. येस. नेक्स्ट
आता काही मुलांनी ठरवलं की एकावर एक व्यवस्थित अरेंजमेंट करू, सिंपल क्युबिक होईल. पण काही मुलांचं मन नसतं गोष्टी व्यवस्थित करण्याचं, त्यांना काहीतरी ओबडधोबडच करायचं असतं. आता ते काय करतायत बघा, बेस लेयर आपण ही घेतलेली, ते म्हणतात नाही आम्ही ही घेणार. बेस लेयर कोणती घेणार आहेत ते, ए बी इन 2 डायमेन्शन. सगळ्यात खालची लेयर ही घेतली आणि त्याच्या वरती ऍटम ठेवण्यासाठी लोकेशन फिक्स केलं. ते लोकेशन होतं लोअर ट्रायंग्युलर वॉइड. खालचे ट्रायंगल जे दिसतात ना त्याच्यावरती ऍटम ठेवायचे असे त्यांनी ठरवले. सो इथे ते ऍटम असे ठेवत गेले. कुठे ठेवलेत ऍटम, लोअर ट्रायंग्युलर वॉइड वरती. सो हा इथे लोअर ट्रायंग्युलर वॉइड आहे, हा लोअर ट्रायंग्युलर वॉइड आहे, हा लोअर ट्रायंग्युलर वॉइड आहे. सो ऍटम्स ठेवत गेले. मग मला सांगा, बेसची लेयर जर ए असेल तर त्याच्या वरची लेयर ही ए आहे का काहीतरी वेगळी आहे? दिसतंय ना काहीतरी वेगळी आहे. म्हणजे ती कोणती लेयर असणार आहे, दुसरी लेयर बी. मग आता ए आणि बी पर्यंत आपण पोहोचलो. ही होती तुमची बेसची लेयर. पहिल्या लेयरला तुम्ही नाव दिलेलं ए, दुसरी लेयर काहीतरी वेगळी होती म्हणून नाव दिलं बी. पहिली लेयर आणि ही लेयर मॅच होते म्हणून ए, परत नंतर होती बी. सो लेयर 1 ही एबी इन 2 डायमेन्शनल होती. त्याच्यावरती ऍटम ठेवताना कुठे ठेवलाय म्हणून सांगितलं रे, हा ऍटम इज जस्ट लोअर ट्रायंग्युलर वॉइड. उलटे ट्रायंगल जे दिसत होते तिथे ऍटम ठेवला. इथपर्यंत क्लिअर आहे? थोडस स्लो जाते, हे इम्पॉर्टंट आहे, खूप इम्पॉर्टंट आहे. आता तिसरी लेयर आणायची आहे. पहिली लेयर एबी इन 2D, दुसरी लेयर लोअर ट्रायंग्युलर वॉइड, तिसरी लेयर आणायची आहे. तिसरी लेयर आणण्यासाठी आता त्यांच्याकडे होते 2 ऑप्शन्स. ह्या डायग्रामला बघितलं ना, थांबा थोडस वेगवेगळ्या कलर मधली डायग्राम दाखवते. इथे बघा, तीच डायग्राम आहे. पहिली लेयर जी होती ना, पहिली लेयर ती काय होती रे, एबी इन 2 डायमेन्शन. त्यालाच मी आता कंबाइनली लेयर ए म्हणणार आहे. त्याच्यानंतर तुम्ही लोअर ट्रायंग्युलर मध्ये जेव्हा ऍटम ठेवले, ही तुमची दुसरी लेयर बनली ग्रीन कलरची, पण ती काहीतरी वेगळी होती तर त्याला आपण लेयर बी म्हणालो. आता लेयर सी आणण्यासाठी 2 वॉइड दिसतायत. एक तर दिसते टेट्राहेड्रल वॉइड आणि दुसरी दिसते ऑक्टाहेड्रल वॉइड. आता ह्युमन आईज आहेत आपले, 2 डायमेन्शनल स्ट्रक्चर मध्ये 3 डायमेन्शनल इमॅजिन होणार नाहीये. त्यामुळे मानून चालायचं की पहिली लेयर एबी इन 2 डायमेन्शन, दुसरी लेयर लोअर ट्रायंग्युलर वॉइड वर ठेवल्यानंतर 2 टाइपचे वॉइड तयार होतात. पहिले वॉइड आहे टेट्राहेड्रल आणि दुसरे वॉइड आहे ऑक्टाहेड्रल. परत तेच, आज नाही विचारायचं मॅम कसे तयार झाले म्हणून. आता ती वेळ नाहीये. ती वेळ होती, वर्षभर होतं तुम्हाला विचारण्यासाठी की टेट्राहेड्रल आणि ऑक्टाहेड्रल. म्हणजे तुमच्या टीचर्सना जे की तुमच्या कॉलेजमध्ये शिकवतात, तुम्ही त्यांना विचारू शकला असता की कसे 2 वॉइड बनतायत. आज आपलं काम एवढंच आहे, लेयर 1 कशी आहे, लेयर 2 कशी आहे आणि लेयर 3 येण्यासाठी काय काय ऑप्शन आपल्याकडे अवेलेबल आहेत. थोडंफार तरी समजलंय का सांगा? काही थोड्याफार गोष्टी क्लिअर झालेत का? एमसीक्यू इथे विचारणार आहे की टेट्राहेड्रल वॉइड वरती जर तिसरी लेयर आली, लेयर 3 म्हणजेच लेयर सी टेट्राहेड्रल वॉइड मध्ये आली तर आपण त्याला नाव देणार आहे हेक्सागोनल क्लोज पॅकिंग, HCP. नाव रिपीट आहे पण कोणत्या डायमेन्शन मधलं आहे ते, 3D. आणि तीच लेयर सी जर ऑक्टाहेड्रल वॉइड मध्ये आली तर आपण नाव देतो CCP म्हणजेच क्यूबिक क्लोज पॅकिंग और क्यूबिक क्लोज पॅकिंग इज ऑल्सो कॉल्ड ॲज FCC म्हणजेच फेस सेंटर्ड क्यूबिक युनिट सेल. समजलं का? तिसरी लेयर टेट्राहेड्रल मध्ये आली. टेट्राहेड्रल कसे दिसत असतात? ते 3 ऍटम असे असतात आणि ही जी तुमची ट्रायंग्युलर वॉइड होती ना, त्या ट्रायंग्युलर वॉइड वरती एक ऍटम ठेवायचा. ही झाली टेट्राहेड्रल वॉइड. आता टेट्राहेड्रल वॉइड मध्ये एखादी सी लेयर आली तर हेक्सागोनल क्लोज पॅकिंग. आणि ऑक्टाहेड्रल मध्ये आली, ऑक्टाहेड्रलची डायग्राम मी वरती ड्रॉ करते. 3 ऍटम असतात असे सेम ट्रायंगल बनवणारे.
त्याच्यावरती 3 ट्रायंगल बनवणारे उलटे ऍटम्स लावायचे आपल्याला. 1 2 3. आता ही मध्ये जी तयार झाली ती ऑक्टाहेड्रल व्हॉइड आहे आणि ऑक्टाहेड्रल व्हॉइड मध्ये जर एखादी सी लेयर आली तर नाव आहे क्यूबिक क्लोज पॅकिंग. व्यवस्थित लक्ष द्या याच्याकडे. CCP क्यूबिक क्लोज पॅकिंग और FCC. याच्यामध्ये काय काय क्वेश्चन विचारू विचारतात टेट्राहेड्रल व्हॉइड चा कोऑर्डिनेशन नंबर किती. टेट्राहेड्रल व्हॉइड म्हटलात व्हॉइड. टेट्राहेड्रल व्हॉइड किती ऍटम्स पासून बनले 4 म्हणून कोऑर्डिनेशन नंबर 4. आणि ऑक्टाहेड्रल व्हॉइड व्हॉइडचं विचारलाय कोऑर्डिनेशन नंबर. ऑक्टा म्हटलं की पटपट मुलं 8 ला टिक करतात पण ही ऑक्टाहेड्रल व्हॉइड 6 ऍटम्स पासून बनले. सो कोऑर्डिनेशन नंबर काय असणार आहे रे त्याचा 6. ठीक आहे. अजून काय विचारू शकतात मॅम याच्यावरती तर ते मी पुढे जाऊन दाखवते काय विचारतात. इथे बघा हा क्वेश्चन विचारते. खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आहेत. सिंपल दिसतात बट इम्पॉर्टंट आहे. द रेशियो ऑफ क्लोज्ड पॅक्ड ऍटम्स टू टेट्राहेड्रल होल म्हणजेच व्हॉइड इन क्यूबिक क्लोज पॅकिंग इज. क्वेश्चन काय सांगते. बेसिकली एक फॉर्म्युला आहे टेक्स्ट बुक मध्ये. जर नंबर ऑफ ऍटम्स n ने लिहिले असतील आपल्याकडे n इतके ऍटम्स आहेत तर टेट्राहेड्रल व्हॉइड किती असा क्वेश्चन विचारतात की नाही. बोर्ड एक्झाम साठी पण केलं तुम्ही हे आणि विचारतात त्यामध्ये ऑक्टाहेड्रल व्हॉइड किती. तर आपण हे ऑलरेडी ठरवलंय ऑलरेडी कॅल्क्युलेट करून झालंय बोर्ड एक्झाम्स मध्ये. नंबर ऑफ ऍटम n असतील तर ऑक्टाहेड्रल व्हॉइड पण nच असतात आणि टेट्राहेड्रल व्हॉइड 2n असतात दुप्पट असतात. ऑक्टाहेड्रल तेवढेच आणि टेट्राहेड्रल दुप्पट. मग इथे विचारलंय व्हॉट इज रेशियो ऑफ क्लोज्ड पॅक्ड ऍटम्स टू टेट्राहेड्रल व्हॉइड. व्हॉट इज रेशियो ऑफ क्लोज पॅकला मारा गोळी ते जाऊ दे. व्हॉट इज रेशियो ऑफ ऍटम्स टू टेट्राहेड्रल होल. एक ऍटम असेल तर टेट्राहेड्रल व्हॉइड किती असतात 2. सो रेशियो काय झाला 1:2. करेक्ट आन्सर दिलेलं श्रद्धाने. येस बी जे म्हणताय ते करेक्ट आन्सर आहे. मग नेक्स्ट क्वेश्चन सेम आपल्याला विचारलाय. द रेशियो ऑफ परत क्लोज्ड पॅक जाऊ दे ऍटम्स n असतील तर ऑक्टाहेड्रल व्हॉइड किती असणार. आता इथे 1 मानूया आपण. ऍटम 1 असेल तर ऑक्टाहेड्रल व्हॉइड किती असणार आहे 1. सो रेशियो काय झाला इथे 1:1. अजून काय क्वेश्चन विचारू शकतात. इफ number of atoms is 4. If number of atom is 4, number of octahedral void मग आपण पटकन काय म्हणणार 4. number of tetrahedral void आपण पटकन काय म्हणणार 8. आणि ते क्वेश्चन मध्ये विचारतात टोटल नंबर ऑफ voids. टोटल विचारलं तर काय करणार आहे तुम्ही टेट्राहेड्रल प्लस ऑक्टाहेड्रल 12. ठीक आहे. अजून काय क्वेश्चन विचारतात का मॅम याच्यापेक्षा टफ ते म्हणतात टोटल व्हॉइड्स फाइंड करा. तो तर क्वेश्चन झाला मॅम. इथे टोटल व्हॉइड विचारलेत नाही. इथे तुम्हाला डायरेक्टली नंबर ऑफ ऍटम्स दिलेले पण इथे म्हणतात फाइंड टोटल नंबर ऑफ व्हॉइड्स इन 5 मोल ऑफ सॉलिड. नंबर ऑफ ऍटम्स दिलेत का नाही. काय दिले नंबर ऑफ मोल्स. 5 मोल म्हणजेच 5 into एवोगॅड्रो नंबर ऑफ ऍटम्स. बरोबर ना. 1 मोल म्हणजे एवोगॅड्रो नंबर. मग 5 मोल म्हणजे 5 into एवोगॅड्रो नंबर. 5 into 6 into 10⁻23. सीईटी साठी तुम्ही 6 यूज करू शकता डायरेक्टली. सो हे झालं 30 into 10⁻23. इतकेच ऑक्टाहेड्रल व्हॉइड असणार आणि दुप्पट टेट्राहेड्रल व्हॉइड असणार. ऍड केलं की तुम्हाला टोटल व्हॉइड्स भेटतील. क्लिअर आहे का. ठीक आहे. काय विचारलं बघा. विच ऑफ द फॉलोइंग डिस्क्राइब्स हेक्सागोनल क्लोज्ड पॅक अरेंजमेंट ऑफ स्पियर. हेक्सागोनल क्लोज पॅकला आपण कशा प्रकारे लिहू शकतो. हेक्सागोनल क्लोज पॅकिंग भले ते 2 डायमेन्शनचं असू दे
किंवा ते 3 डायमेन्शनचं असू दे, त्यांची अरेंजमेंट कशी असते, ए बी ए बी ए बी. ठीक आहे. आणि दुसरं कोणतं शिकवलेलं रे ऑक्टाहेड्रल मध्ये गेले तर सीसीपी, त्यालाच काय म्हणतो आपण, एफसीसी. सीसीपी किंवा एफसीसी चं अरेंजमेंट असतं एबीसी एबीसी. हा पण इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. मी आता शिकवताना तुम्हाला एवढंच सांगितलेलं की जर टेट्राहेड्रल व्हॉइड मध्ये सी लेयर आली तर त्याला एचसीपी म्हणा, बट एचसीपी म्हणजेच काय म्हणा, एबी एबी एबी. आणि ऑक्टाहेड्रल व्हॉइड मध्ये जर सी लेयर आली तर त्याला सीसीपी किंवा एफसीसी म्हणा, म्हणजेच काय, एबीसी एबीसी एबीसी. ऑप्शन नंबर काय होता याचा, एचसीपी विचारलं, सो एबी एबी ए. चला, हे क्वेश्चन्स मी तुम्हाला पीडीएफ प्रोव्हाइड करते, सो ते क्वेश्चन्स तुम्ही सॉल्व्ह करून घ्या. लेट्स गो टू पार्ट सी. पार्ट सी आहे डिफेक्ट्स, आणि या वर्षी बोर्ड एक्झाम्स मध्ये डिफेक्ट वरती क्वेश्चन आलेला. ओके, सो डिफेक्ट्स मध्ये इतकं काही काही लिहिलेलं आहे, पण मी थोडेस फक्त पॉइंट्स तुम्हाला सांगते. तुम्हाला विचारतील डिफेक्ट्स काय आहेत, तर डिफेक्ट म्हणजे इम्परफेक्शन. परफेक्ट क्रिस्टल कधीही एक्झिस्ट करत नाही. परफेक्ट म्हणजे अरेंज्ड इन प्रिसाइज मॅनर, पण परफेक्ट क्रिस्टल कधीही एक्झिस्ट करत नाही. बघा, हा इम्पॉर्टंट पॉइंट आहे, टिक करते, रीड करते. द रियल क्रिस्टल्स आर नेवर परफेक्ट. इम्पॉर्टंट. सेकंड काय इम्पॉर्टंट आहे याच्यामध्ये, तर डिफेक्ट्सची डेफिनेशन काय आहे, इरेग्युलॅरिटीज इन द अरेंजमेंट ऑफ कन्स्टिट्युएंट पार्टिकल्स. अजून काय इम्पॉर्टंट आहे याच्यामध्ये, डिफेक्ट इंटेन्शनली क्लिअर होऊ शकतात का, डिफेक्ट इंटेन्शनली केलेले असतात का, तर येस. डिफेक्ट नॅचरली ऑकरिंग आहे आणि काही मॅनमेड सुद्धा आहे. कसे बनवतो आपण डिफेक्ट, डिफेक्ट ऑकर्स व्हेन प्रोसेस ऑफ क्रिस्टलायझेशन इज डन फास्ट. एखादी गोष्ट फास्ट करायला गेलो कीच आपले मिस्टेक्स होत असतात. सो क्रिस्टलायझेशन म्हणजे सॉलिड बनवण्याची प्रोसेस. सो सॉलिड बनवताना प्रोसेस फास्ट झाली तर डिफेक्ट्स होतात. आणि सम डिफेक्ट्स आर इंटेन्शनली क्रिएटेड. समजा या वर्षी क्वेश्चन डिफेक्ट वर आला आणि असा आला विच ऑफ द फॉलोइंग इज करेक्ट किंवा विच ऑफ द फॉलोइंग इज इनकरेक्ट, तर पक्का ह्याच पॉइंट वरती असणार आहे. डिफेक्ट्स मध्ये विचारणार इरेग्युलॅरिटीज, डिफेक्ट्स मध्ये विचारणार रियल क्रिस्टल हे परफेक्ट असतात का, दे आर नेवर परफेक्ट. इट इज अज्युम दॅट ऍट 0 केल्विन सॉलिड मध्ये नो डिफेक्ट. अज्युम केलं रे, 0 केल्विनला कोण गेलं, सो अज्युम केलेली कंडिशन आहे 0 केल्विन ऍब्सोल्यूट टेम्परेचरला डिफेक्ट्स किती असणार आहेत, 0. अज्युम केलं. सो एमसीक्यू विचारताना रियल क्रिस्टल्स आर नेवर परफेक्ट. परफेक्ट असण्यासाठी काय कंडिशन आहे, 0 केल्विन. इरेग्युलॅरिटीज नेक्स्ट विचारणार आहे कधी होतं, व्हेन क्रिस्टलायझेशन इज फास्ट. नेक्स्ट विचारणार आहे आर दे इंटेन्शनली क्रिएटेड. येस. काय इंटेन्शनली करतो आपण, टू एनहान्स देअर प्रॉपर्टीज. मागच्या क्वेश्चनचा आन्सर ऑप्शन 2 ए बी सी ए बी सी येऊ शकतो का. जर क्वेश्चन मध्ये मागचा म्हणजे याच्या पाठीमागे का, विच ऑफ द फॉलोइंग, हा क्युबिक क्लोज पॅकिंग विचारलं ना, मग एबीसी एबीसी बरोबर आहे ना. ठीक आहे, पुढे चला. डिफेक्ट्स 3 टाइपचे आहेत, पॉइंट डिफेक्ट, लाईन डिफेक्ट, प्लेन डिफेक्ट. आपल्याला चॅप्टर मध्ये शिकायचे आहेत पॉइंट. परत 3 टाइपचे आहेत, स्टायशोमेट्रिक, इम्प्युरिटी, नॉन स्टायशोमेट्रिक. हे तर आधीच माहिती होतं ना रे. 3 टाइपचे डिफेक्ट आहे, आपण पॉइंट डिफेक्ट ना शिकतोय. पॉइंट डिफेक्ट 3 टाइपचे आहेत, स्टायशोमेट्री, इम्प्युरिटी आणि नॉन स्टायशोमेट्री. स्टायशोमेट्रिक डिफेक्ट मध्ये स्टायशोमेट्री अनचेंज्ड राहते. बट स्टायशोमेट्री तुमच्यासाठी सिंपल भाषेमध्ये मॉलिक्युलर फॉर्म्युला. समजा एजीसीएल, एजीसीएल मध्ये एखादा डिफेक्ट केला तर त्याचा फॉर्म्युला बदलत नाही, एजीसीएलचा फॉर्म्युला एजीसीएलच राहतो. पण जर तुम्ही नॉन स्टायशोमेट्रिक डिफेक्ट बघितले तर स्टायशोमेट्री चेंजेस, स्टायशोमेट्री ऑफ द रिमेन्स चेंज म्हणायची काही गरज नाही, चेंज म्हणा. स्टायशोमेट्री ऑफ द क्रिस्टल चेंजेस, हा रिमेन्स वर्ड रिमूव्ह करा. ठीक आहे, मग बदलते म्हणजे नेमकं काय होतं, तर
डिफेक्ट होण्यापूर्वी समजा NiO आहे निकेल ऑक्साइड, डिफेक्ट नंतर तो बनतो Ni, काहीतरी त्याच्यातून मायनस होतं 1 - XO. फॉर्म्युला बदलला तर नॉन स्टायशोमेट्रिक, फॉर्म्युला सेम राहिला तर स्टायशोमेट्रिक डिफेक्ट. इम्प्युरिटी म्हणजे बाहेरचा एखादा ऍटम येऊन आपण त्याच्यामध्ये ऍड करतो. स्टायशोमेट्रिक डिफेक्ट मध्ये आहे वॅकन्सी, सेल्फ इंटरस्टिशियल, स्कॉटकी, फ्रँकल. आता मला हे 4 बघून घेऊया का? बाकीचे तर तुम्ही नावं वाचूनच घ्या. डिफेक्ट साठी रेडी आहात? डिफेक्ट्स मध्ये मी सांगते तुम्हाला, डिफेक्ट्स मध्ये MCQ कुठे कुठे येऊ शकतो तुम्ही डायरेक्टली सांगते तुम्हाला. स्टार्ट करायचं का बघा. चॅप्टरचा लास्ट पार्ट आहे डिफेक्ट, मॅग्नेटिक प्रॉपर्टीज आणि इलेक्ट्रिक प्रॉपर्टीज. त्यानंतर 1 शॉर्ट लेक्चर संपेल. प्लीज नोट की तुम्हाला मॅट्रिक्स सायन्स अकॅडमीचं जे ऍप्लिकेशन आहे ते परचेस करून त्याच्या प्राइस कडे बघू नका. दिवाळी आली की आपण आरामात कपड्यांवरती 1000, 2000, 3000 रुपये खर्च करतो. रंगपंचमीत रंग घेणं, खेळणं, व्हाईट कपडे घेऊन खेळणं, आपले बरेचसे शौक पूर्ण करण्यासाठी आपण पैसे इन्व्हेस्ट करतो किंवा वेस्ट करतो तिथे असं म्हणा. पण तुमच्या फ्युचरसाठी जेव्हा तुम्हाला एखादा ऍप्लिकेशन परचेस करायचं तर तुम्ही तिथे त्या प्राइसची जास्त विचार नाही केला पाहिजे. ठीक आहे. या 2 तासाच्या लेक्चर मध्ये मी सॉलिड स्टेटचं न्यूमेरिकल नाही सॉल्व्ह करून घेऊ शकत. आता खरं तर एवढ्या टाइम मध्ये आपण फक्त डिफेक्ट पर्यंत पोहोचलो, अजून पुढे चॅप्टर आहे. मग जर न्यूमेरिकल पण घ्यायचे आहेत, MCQ पण घ्यायचे तर थोडंसं पळवून घ्यावं लागेल. त्यापेक्षा बेटर आहे की MCQ, न्यूमेरिकल हे तुम्ही ऍप्लिकेशन मध्ये जाऊन करा आणि इथे मी तुम्हाला चॅप्टर डिटेल मध्ये एक्सप्लेन करून देईन. ठीक आहे. सो इथे MCQ फार कमी होतील, न्यूमेरिकल्स फार कमी होतील, कारण MCQ आणि न्यूमेरिकलचा कंटेंट वास्ट लेवलला जाऊन रेकॉर्ड केलेलं आहे ऑलरेडी. अलगेज सरांचे लेक्चर माइट बी नेक्स्ट सॅटर्डे संडे होईल तर ते अपडेट करते. आता माझे लेक्चर्स चालू आहेत ना, त्यामुळे मॅथ्सचे लेक्चर्स थोडेसे थांबलेत. स्टार्ट करूया. रेडी आहात तुम्ही? हा, 0 केल्विन म्हणजे -273.15 डिग्री सेल्सिअस. ओके, चलो. आताच मी सांगितलं स्टायशोमेट्रिक डिफेक्ट आपल्याला पहिल्यांदा बघायचे. मी हा पार्ट थोडासा स्लो सांगते आणि आपली ह्युमन टेंडन्सी काय रे, मोस्टली स्टुडंट टेंडन्सी काय, चॅप्टरचा एंड आला की मग आपण खुश व्हायला लागतो की आपल्याला 75% चॅप्टर समजलाय आणि लास्टचा पार्ट आपण मोस्टली स्किप करतो. पण बेसिक क्वेश्चन हा याच्यावरतीच येतो आणि आपल्याला मग तेव्हा गोष्टी आठवायच्या बंद होतात. सो डिफेक्ट मध्ये पहिला टाइपचा डिफेक्ट आहे स्टायशोमेट्रिक डिफेक्ट, ज्याच्यामध्ये फॉर्म्युला बदलत नाही. पहिला डिफेक्ट आहे वॅकन्सी डिफेक्ट. तुम्ही सॉलिड बनवत होता, तुम्ही लोक सॉलिड बनवत होता, बनवता बनवता एखादा ऍटम हीट केलं, सॉलिड बनवताना हीट केल्यावर कायनेटिक एनर्जी वाढली आणि एखादा ऍटम त्याची जागा सोडून क्रिस्टलच्याच बाहेर गेला. ऍटम मिसिंग आहे ते, त्यामुळे काय क्रिएट झालं, वॅकन्सी. एखादा ऍटम त्याची ओरिजिनल जागा सोडून क्रिस्टलच्याच बाहेर जातो तेव्हा तिथे वॅकन्सी क्रिएट होते. सच डिफेक्ट्स आर कॉल्ड ॲज वॅकन्सी डिफेक्ट्स. क्लियर? सेकंड, ऑकर्स व्हेन द सबस्टन्स इज हीटेड. मी ऑलरेडी सांगितलं एखाद्या ॲटमला बाहेर काढायचं असेल तर त्याला हीट करण्याची गरज आहे. मग CET तुम्हाला का नाही विचारणार which of the following conditions Schottky defects occur when the substance is heated. Density is lowered. Density चा फॉर्म्युला असतो mass upon volume. व्हॉल्यूम तर तितकाच आहे, टोटल स्पेस ऑक्युपाइड बाय सॉलिड तितकीच आहे. सो व्हॉल्यूम इज सेम, बट एखादा ऍटम गायब झाला म्हणजे मास कमी झालं, डेन्सिटी कमी झाली. सो काय क्वेश्चन विचारणार आहे तुम्हाला, वॅकन्सी डिफेक्ट. सॉरी, मी कदाचित स्कॉटकी म्हटलं चुकून, पण वॅकन्सी डिफेक्ट चालू आहे. एखादा ऍटम त्याची जागा सोडतो हीट केल्यानंतर. सो हीट वरती MCQ आणि डेन्सिटी वरती MCQ आहे. ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे. नेक्स्ट, सेल्फ इंटरस्टिशियल डिफेक्ट. इथे पण तुम्ही क्रिस्टल बनवत होता, क्रिस्टल बनवताना एखादा ऍटम त्याची ओरिजिनल जागा सोडतो, पण क्रिस्टलच्या बाहेर गायब नाही होत,
तो तिथेच इंटरस्टिशियल स्पेस मध्ये जातो. इंटरस्टिशियल स्पेस म्हणजे कोणती स्पेस, तर व्हॉइड. इंटरस्टिशियल स्पेस म्हणजे कोणती स्पेस, व्हॉइड. इथे ऍटम गायब झालाय का, नाही, तो तिथेच कुठेतरी क्रिस्टल मध्ये वेगळ्या ठिकाणी जाऊन बसलाय. सो जर डेन्सिटी विचारलं तर मास पण चेंज होत नाही आणि व्हॉल्यूम पण चेंज होत नाही. सो डेन्सिटी इज नॉट अल्टर्ड. या केस मध्ये दोन डिफेक्ट ऍट अ टाइम झाले. पहिला जागा सोडून ऍटम गेला, सो वॅकन्सी झाली, आणि तोच इंटरस्टिशियल स्पेसला जाऊन बसला, म्हणून इंटरस्टिशियल डिफेक्ट पण झाला. सो दिस इज कॉम्बिनेशन ऑफ वॅकन्सी डिफेक्ट अँड इंटरस्टिशियल डिफेक्ट. पहिला बोर्ड वरती असणारे दोन डिफेक्ट क्लिअर झालेत का, एकदा चॅट सेक्शन मध्ये सांगा. वन शॉट झाल्यानंतर PYQ करा डायरेक्टली, ठीक आहे. आणि उद्या सकाळी लवकर उठून एकदा टेक्स्ट बुक रीड करा. नेक्स्ट, स्कॉटकी डिफेक्ट आणि फ्रँकल डिफेक्ट. ट्रूली स्पीकिंग जो तुमचा वॅकन्सी डिफेक्ट आहे ना, तोच स्कॉटकी डिफेक्ट आहे, म्हणून मी बोलता बोलता मगाशी वॅकन्सीला स्कॉटकी म्हणाले. आणि जो इंटरस्टिशियल डिफेक्ट आहे तोच फ्रँकल डिफेक्ट आहे. आता कसं, मग डिफरन्स काय, मग नावं का वेगळी दिली, तर जेव्हा ऍटम्स मध्ये होतो, ऍटम लीव इट्स ओरिजिनल पोझिशन असं म्हटलेलं ना, तेव्हा वॅकन्सी नाव द्यायचं. जेव्हा ऍटम म्हटलेलं तेव्हा इंटरस्टिशियल नाव दिलं. पण जर आयोनिक सॉलिड मध्ये झालं, आयोनिक म्हणजे कॅटायन अँड एनायन, सो इथे मी प्लस मायनस चार्ज का लिहिते, कॅटायन एनायन, कॅटायन एनायन, कॅटायन एनायन. व्यवस्थित एक आयोनिक सॉलिड बनत असताना कॅटायन अँड एनायन इन अ पेअर, एक कॅटायन अँड एक एनायन इन अ पेअर leaves its original position and goes out of the crystal. इथे पण वॅकन्सी डिफेक्टच झालाय, पण आयोनिक सॉलिड मध्ये झालाय. समजलं, म्हणून नाव बदललं स्कॉटकी डिफेक्ट. स्कॉटकी डिफेक्ट मध्ये तुम्हाला काय म्हणतात, वॅकन्सी डिफेक्ट इन आयोनिक सॉलिड. डेन्सिटी काय होणार आहे, कमीच होणार आहे. पण इलेक्ट्रिकल न्यूट्रॅलिटी विचारलं तर इलेक्ट्रिकल न्यूट्रॅलिटी इज मेंटेन्ड. कोणताही डिफेक्ट होऊ दे, त्याच्यामध्ये इलेक्ट्रिकल न्यूट्रॅलिटी मेंटेनच राहते. एक पॉझिटिव्ह चार्ज सोबत एक निगेटिव्ह चार्ज गेला, सो चार्ज झाला बॅलन्स, म्हणजेच इलेक्ट्रिकल न्यूट्रॅलिटी मेंटेन झाली. सेम इथे एखादा कॅटायन, कॅटायनच का, कारण कॅटायनची साईज कशी असते, स्मॉल. कॅटायन त्याची जागा सोडून इंटरस्टिशियल स्पेसला जाऊन बसतो. एनायन त्याची जागा सोडतच नाही, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, कॅटायन साईजने छोटा आहे, सो तो इंटरस्टिशियल स्पेस मध्ये जाऊन बसणार आहे. सेम जे मगाशी झालं तेच, फक्त कॅटायन एनायन आल्यामुळे यांची नावं बदलली. अँड दिस इज द एंड ऑफ 4 स्टायशोमेट्रिक डिफेक्ट. स्कॉटकी, सिमिलरली वॅकन्सी, फ्रँकल, सिमिलरली इंटरस्टिशियल. ठीक आहे, याच्या कंडिशन्स वाचायच्या तुम्हाला. इथे क्वेश्चन आहे आपल्याला, स्कॉटकी डिफेक्ट, cations and anions in stoichiometric proportion remains absent. एक कॅटायन असेल तर एक एनायन ऍब्सेंट, दोन कॅटायन गेले तर दोन एनायन ऍब्सेंट, सेम रेशिओ मध्ये ऍब्सेंट राहतात. सेकंड पॉइंट, द आयोनिक सॉलिड्स इन विच PYQ आहे याच्यावरती, द साइज ऑफ कॅटायन अँड एनायन इज ऑलमोस्ट इक्वल. कॅटायन जेवढा आहे ना, जवळपास तेवढाच एनायन पाहिजे स्कॉटकी डिफेक्ट मध्ये. सो मी इथे लिहिते, हायलाइट करते, साइज ऑफ कॅटायन इज नियरली इक्वल टू साइज ऑफ एनायन. ठीक आहे. नेक्स्ट, डेन्सिटी कमी झाली, मगाशीच सांगितलं. फ्रँकल डिफेक्ट मध्ये कॅटायन लीव्स इट्स ओरिजिनल पोझिशन, एनायन तिथेच राहतो अँड टेक्स द इंटरस्टिशियल पोझिशन. मोस्ट इम्पॉर्टंट थिंग, याच्यामध्ये साइज ऑफ कॅटायन शुड बी लेस दॅन साइज ऑफ एनायन. छोटा असला तरच पटकन सटकून पळून जाऊ शकतो ना तिथून. अँड डेन्सिटी चेंज होत नाही, कारण कॅटायन एनायन गायब कोणच झालेलं नाही. सो मास सेम, व्हॉल्यूम सेम, डेन्सिटी सेम. कंडिशन्स क्लिअर आहेत सगळ्यांना. चार्ट्स, स्टेप्स ऑफ ज्ञान.
ऑर्गॅनिकच्या रिॲक्शन जर तुम्हाला लक्षात ठेवायचे असतील तर बेस्ट एक्झाम्पल आहे प्रत्येक प्रिपरेशनचं, प्रत्येक केमिकल रिॲक्शनचा चार्ट बनवा. समजलं? कंडिशन्स क्लिअर आहेत सगळ्यांना? टेक्स्ट बुक वाचायचं. डिफेक्ट साठी सगळ्यांनी टेक्स्ट बुक वाचायचंय. स्कॉटकी डिफेक्टचं जसं मी कंडिशन सांगितले तसे कॉन्सिक्वेन्सेस इम्पॉर्टंट आहेत. फ्रँकल डिफेक्टचे कंडिशन सोबत कॉन्सिक्वेन्सेस इम्पॉर्टंट आहेत. सेकंड डिफेक्ट होता इम्प्युरिटी डिफेक्ट. इम्प्युरिटी डिफेक्ट मध्ये सरळ दोन टाइप आहेत. ठीक आहे, पहिला आहे सबस्टिट्यूशन इम्प्युरिटी डिफेक्ट. नावात आहे सबस्टिट्यूशन म्हणजे कोणाला तरी काढा आणि त्याच्या जागी इम्प्युरिटीला आणा. कोण आहे बघा इथे? कॉपर अँड झिंक. कॉपर अँड झिंक म्हणजेच अलॉय. आणि कोणता अलॉय हा? ब्रास. सो सीईटी विचारते विच ऑफ द फॉलोइंग इज करेक्ट कॉम्बिनेशन ऑफ ब्रास, कॉपर अँड झिंक. त्याच्यामध्ये होस्ट कोण आहे? होस्ट आहे कॉपर. होस्ट म्हणजे ज्याचा ओरिजिनल सॉलिड आहे तो. इथला एक कॉपर बाहेर काढला आणि त्याच्या जागी कोण आणला आपण? झिंक. सो झिंक काय झाली? इम्प्युरिटी. लगेच गेस्ट म्हणायचं नाही. काय येते? इम्प्युरिटी. इम्प्युरिटीने होस्टला सबस्टिट्यूट केलं, त्याच्यामुळे आपण त्याला काय म्हटलं? सबस्टिट्यूशनल इम्प्युरिटी डिफेक्ट. सगळ्यात इम्पॉर्टंट पॉइंट. मॅम याच्या डेन्सिटीचं काय झालं? ह्याचं पुढचं काय झालं? याचं कंडिशन काय आहे? काही मॅटर करत नाही. स्कॉटकी आणि फ्रँकलच्याच कंडिशन्स आणि डेन्सिटीवरती काम करायचं. ठीक आहे, बाकी पुढच्या डिफेक्ट्स वरती डेन्सिटीचं काम करायचं नाही. इथे एंड डेन्सिटी वाला पार्ट. इंटरस्टिशियल इम्प्युरिटी डिफेक्ट म्हणजे कोणी सबस्टिट्यूट नाही होणार आहे. इम्प्युरिटी आत येऊन इंटरस्टिशियल स्पेसला म्हणजेच व्हॉइड मध्ये जाऊन बसणार आहे. सो एक्झाम्पल आहे कार्बन ऍज अ इम्प्युरिटी मधून येऊन बसलाय कोणामध्ये? आयोन. दिस इज बेस्ट एक्झाम्पल. हे कोण आहे? स्टेनलेस स्टील. ते विचारणार स्टेनलेस स्टील मध्ये होस्ट कोण आहे? आयर्न. इम्प्युरिटी कोण आहे? कार्बन. इथपर्यंत क्लिअर आहे का? दोनच डिफेक्ट. सिंपल क्वेश्चन्स, नथिंग एल्स. त्याच्यानंतर इम्प्युरिटी डिफेक्ट मध्ये येते एक स्पेशल केस आणि त्या स्पेशल केसचं नाव आहे ॲलिओव्हॅलेंट इम्प्युरिटी डिफेक्ट. NaCl चा क्रिस्टल आहे छानपैकी Na+Cl-, Na+Cl- असा सॉलिड बनत होता, असा आयोनिक सॉलिड बनत होता. पण Na+ गायब झाला. पुढे कोण आहे? Cl-. काय गायब झालं? Na+. मग पुढे कोण? Cl-. मग क्वेश्चन होता किती Na+ गायब झाले? 2 Na+ गायब होऊन एक Sr+2 आला. काय झालं? सबस्टिट्यूशन झालं. कोणाचं? 2Na+ चं सबस्टिट्यूशन केलं. कोणी? Sr+2 ने. इलेक्ट्रिकल न्यूट्रॅलिटी मेंटेन झाली का बघा? 2+ चार्ज बाहेर, 2+ चार्ज आत. सो इलेक्ट्रिकल न्यूट्रॅलिटी कोणत्याही डिफेक्ट नंतर ही मेंटेनच होणार आहे. मग याच्यामध्ये काय झालं? एखादा इम्प्युरिटी आतमध्ये आला म्हणून इट इज इम्प्युरिटी डिफेक्ट. बट असा ऑक्सिडेशन स्टेटचा आलाय की जी डिफरंट आहे. इम्प्युरिटीची जी ऑक्सिडेशन स्टेट आहे ती +2 आहे आणि होस्टची जी ऑक्सिडेशन स्टेट आहे ती +1 आहे. जर ऑक्सिडेशन स्टेट बदलून एखादी इम्प्युरिटी आली तर त्याला म्हणायचं ॲलिओव्हॅलेंट इम्प्युरिटी डिफेक्ट. ॲलिओव्हॅलेंट impurity defect. What is aliovalent? It is the impurity with different oxidation state. एकदा चॅट सेक्शन मध्ये सांगताय. क्लिअर आहे का? आणि हेच एक्झाम्पल लक्षात ठेवायचं, दुसरं कोणतंही नाही. ॲलिओव्हॅलेंट इम्प्युरिटी डिफेक्ट NaCl. इम्प्युरिटी कोण आहे? Sr+2. होस्ट कोण आहे? Na+Cl-. ऑक्सिडेशन स्टेट ऑफ Na+1, Sr+2. डिफरंट ऑक्सिडेशन स्टेट म्हणून काय म्हटलं? ॲलिओव्हॅलेंट. ठीक आहे. आता याच्यामध्ये मॅम डेन्सिटीचं काय झालं? विचारणार नाहीत. डेन्सिटी स्टॉप केली आपण तिथेच फ्रँकल सोबत. पण इलेक्ट्रिकल न्यूट्रॅलिटी विचारू शकतात आणि कोणत्याही टाइमला इलेक्ट्रिकल न्यूट्रॅलिटी इज मेंटेन्डच म्हणायचं. ठीक आहे. नेक्स्ट लास्ट पार्ट डिफेक्ट्स आहे नॉन स्टायशोमेट्रिक डिफेक्ट. नॉन स्टायशोमेट्रिक डिफेक्ट परत 2 टाइपचे आहेत. मेटल डेफिशियन्सी आणि मेटल एक्सेस. जर तुम्हाला ॲलिओव्हॅलेंट समजलं असेल ना
तर तुम्हाला पक्का हे पण समजलं. ठीक आहे. मेटल डेफिशियन्सी कोणता सॉलिड आहे बघा, Fe+2O-2, 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 Fe+2O-2 ऍटम्स व्यवस्थित अरेंज होत होते. होताना एक Fe+2 गायब झाला. इथून कोण गायब झालं, एक Fe+2 गायब झालं. अजून O-2, Fe+2O-2 इथे कोण गायब झालं, परत एक Fe+2. म्हणजे टोटल मगाच सारखं 2 Fe+2 बाहेर गेले. आणि आत येताना मात्र कोण आलं आता, Fe+3. डिफरंट ऑक्सिडेशन स्टेट आहे, पण स्वतः आयनच आलाय. इम्प्युरिटी असती तर मी ॲलिओव्हॅलेंट म्हटलं असतं. ही इम्प्युरिटी नाहीये. 2 Fe+2 गेलेत आणि त्याच्या ऐवजी कोण आलं बघा, Fe+3 येणार आहेत. पण किती येतील, 2 नाही 3 जायला लागतील. 3 Fe+2 जातील आणि 2 Fe+2 येतील. का, चार्ज मेंटेन ठेवायचं ना. 3 × +2 +6, 2 × +3 +6. सो Fe+ जाणं, Fe+2चं जाणं आणि Fe+3चं येणं म्हणजेच काय झालं, ओव्हरऑल मेटल कमी झाला. फॉर एक्झाम्पल मी दुसऱ्या स्लाइड मध्ये तुम्हाला दाखवते एक्झॅक्टली काय झालं ते. काय झालं बघा, जर समजलं नसेल तर Fe+2O-2, Fe+2O-2 असा सुंदरसा एक सॉलिड बनत होता. Fe+2O-2 इथून कोण गायब झालं, Fe+2. इथे कोण आहे, O-2, Fe+2, O-2, Fe+2, O-2, Fe+2, O-2, Fe+2, O-2. ही डायग्राम मी मुद्दामून आता लाईव्ह मध्ये ड्रॉ करते. तुम्हाला समजलं ना काय गायब झालं, 3 Fe+2 गायब झाले. अरे क्वेश्चनकडे लक्ष देऊ नका, हे मला जागा पाहिजे होती म्हणून मी इथे ड्रॉ करते. सो इथून एक्झॅक्टली काय गायब झालेलं आहे, तर 3 Fe+2 गायब झाले. सो काय झालं, +6 चार्ज कमी झाला आणि आपण शपथ घेतली की इलेक्ट्रिकल न्यूट्रॅलिटी मेंटेन करणार. मग इलेक्ट्रिकल न्यूट्रॅलिटी मेंटेन करण्यासाठी आपण Feच आणला, आयनच आणला. कारण इम्प्युरिटी आणून चालणार नाही, नाहीतर तो इम्प्युरिटी डिफेक्ट बनेल. पण ऑक्सिडेशन स्टेट काय आणली, +3. जर ऑक्सिडेशन स्टेट +3 आहे तर 2 Fe आणले तरी सुद्धा इलेक्ट्रिकल न्यूट्रॅलिटी मेंटेन होईल. बरोबर आहे ना. आधी FeOचा फॉर्म्युला लिहिला जायचा, जेवढे Fe तेवढे O. पण जर डिफेक्ट नंतर बघितलं तर Fe कमी आहेत का बघा रे, Fe कमी झाले ना. सो Fe 1 - x 1 मधून काहीतरी कमी होतो आणि O मात्र तितकाच राहतो. यालाच काय म्हणतात, मेटल डेफिशियन्सी डिफेक्ट. आपल्या टेक्स्टबुक मध्ये NiO निकेल ऑक्साइडचं एक्झाम्पल आहे आणि मी कोणतं घेतलं, FeO. दोन्ही सेम टाइप मध्ये होत आहेत. क्लिअर झालं इथपर्यंत. मेटल डेफिशियन्सी डिफेक्ट, मेटल डेफिशियन्सी करायची असेल तर सेम एलिमेंट आणायचा विथ डिफरंट ऑक्सिडेशन स्टेट. नेक्स्ट आहे मेटल एक्सेस करायचंय. मेटल एक्सेस करणं फार सिंपल आहे. एक्स्ट्राचा मेटल घ्या, तिथे पुट करा. ZnO 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 दिसतात. आता Zn+2 पण नको, सिम्पली Zn आणा आणि इथे ठेवा. मेटल एक्सेस करणं फार सिंपल आहे. एक्स्ट्रा मेटलच्या प्रेझेन्स मध्ये त्याला हीट करायचंय फक्त. ठीक आहे, ओके. आणि जर मॅम Zn+2 आणलं तर मग सोबत इलेक्ट्रॉन पण आणायचे. फक्त Zn आणलं तर इलेक्ट्रिकल न्यूट्रॅलिटी इज मेंटेन, पण जर Zn+2 आणलं तर सोबत इलेक्ट्रॉन्स पण आणायचे. अरे न्यूट्रॅलिटी कुठे बदलली आहे मी बघा. ZnO 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 होतं, मी काय ऍड करा म्हणते त्याच्यामध्ये, न्यूट्रल Zn. ऍटम इज इलेक्ट्रिकली न्यूट्रल, न्यूट्रल Zn पुट करा. पण जर तुम्ही Zn+2 पुट केलं तर सोबत त्याचे इलेक्ट्रॉन्स पण येणार. मग +2 - 2 अगेन इलेक्ट्रिकल न्यूट्रॅलिटी इज मेंटेन. ठीक आहे, पुढे चला. F सेंटर डिफेक्ट, याच्यावरती मी डायरेक्ट क्वेश्चन सांगते काय विचारणार आहे. हे म्हणणार F सेंटर डिफेक्टचं एक्झाम्पल द्या. एक्झाम्पल आहे NaCl.
फर्स्ट एमसीक्यू डायरेक्ट एमसीक्यू सांगते. आणि सेकंड विचारणार आफ्टर एफ सेंटर डिफेक्ट द व्हाईट कलर ऑफ NaCl. NaCl चा कलर कोणता आहे? व्हाईट चेंजेस टू येलो कलर. 2 एमसीक्यू हे समजले. तिसरा एमसीक्यू एफ सेंटर डिफेक्ट इज ऑल्सो कॉल्ड ॲज कलर डिफेक्ट. बस बाकी काही करू नका. एफ सेंटर डिफेक्टला विचारणार एक्झाम्पल काय आहे? NaCl. त्याचं दुसरं नाव आहे कलर डिफेक्ट. आणि नेक्स्ट विचारणार कलर चेंज होतो व्हाईट पासून येलोकडे. नाही, वन शॉट लेक्चर आज कंप्लीट करूनच थांबतोय आपण. मॅग्नेटिक प्रॉपर्टीज चॅप्टरचा एंड आहे, झालाय. हार्डली 10 मिनिटं लागतील पुढच्या. मॅग्नेटिक प्रॉपर्टीज आपल्याला माहिती, आपण मॉलिक्युलर ऑर्बिटल थेअरी केली की नाही? आठवतं? मॉलिक्युलर ऑर्बिटल थेअरी आपण केली, आठवतं? त्याच्यामध्ये आपण डायग्राम ड्रॉ करून सांगत होतो ना की कोण पॅरामॅग्नेटिक आहे, कोण डायमॅग्नेटिक आहे. सो सगळे इलेक्ट्रॉन्स जर पेअर्ड असतील, ऑल इलेक्ट्रॉन्स आर पेअर्ड, तर आपण त्या सबस्टन्सला डायमॅग्नेटिक म्हणतो. तर ते विचारणार तुम्हाला बीइंग अ डायमॅग्नेटिक तो मॅग्नेट मध्ये अट्रॅक्ट होतो की रिपेल होतो? तर मॅग्नेट मध्ये तो वीकली रिपल्शन दाखवतो. डायमॅग्नेटिक सबस्टन्सेस काय दाखवतात? वीक रिपल्शन. पॅरामॅग्नेटिक सबस्टन्सेस मध्ये असतात अनपेअर्ड इलेक्ट्रॉन्स आणि ते दाखवतात वीक अट्रॅक्शन. मी डायरेक्ट एमसीक्यूच सांगते तुम्हाला काय काय विचारणार. डायमॅग्नेटिकचा पहिला एमसीक्यू विचारणार सगळे इलेक्ट्रॉन्स कसे असतात? पेअर्ड. सेकंड विचारणार मॅग्नेटिक फील्ड मध्ये ते काय करतात, काय दाखवतात? वीक रिपल्शन. थर्ड ते विचारणार एक्झाम्पल सांगा. मीठ, पाणी, बेन्झीन. मीठ पाणी म्हणजे NaCl, वॉटर, बेन्झीन. 3 एक्झाम्पल लक्षात राहतील. सुंदरसे 3 एक्झाम्पल आहेत, लक्षात राहिलेच पाहिजेत. नेक्स्ट आहे एमसीक्यू ऑन पॅरामॅग्नेटिझम, अनपेअर्ड इलेक्ट्रॉन, वीक अट्रॅक्शन आणि एक्झाम्पल ऑक्सिजन, Cu+2, Fe+3. 3 इम्पॉर्टंट एक्झाम्पल की जे सीईटी सतत विचारत आली आहे. फेरोमॅग्नेटिझम हॅव मेनी अनपेअर्ड इलेक्ट्रॉन. समजा डी ऑर्बिटल घेतलं तर डी मध्ये 4-5 अनपेअर्ड इलेक्ट्रॉन दिसतील तुम्हाला. लार्ज नंबर ऑफ अनपेअर्ड इलेक्ट्रॉन, हेन्स दे आर स्ट्रॉंगली अट्रॅक्टेड. हेन्स दे आर स्ट्रॉंगली अट्रॅक्टेड बाय मॅग्नेटिक फील्ड. आणि एक्झाम्पल आयर्न, निकेल, कोबाल्ट. PYQ सॉल्व्ह करून असाल तर आहे का याच्यावरती क्वेश्चन? आयर्न, निकेल, कोबाल्ट आपण लहान असल्यापासून शिकतोय की दे आर मॅग्नेटिक मटेरियल्स. तेच आता त्याच्यामध्ये 2 ऍड केलेत, GD गॅलेडोनियम आणि CrO2 क्रोमियम ऑक्साइड. ठीक आहे, हेच एमसीक्यू आहेत. अख्खी टेक्स्ट बुक जरी वाचलं तरी क्वेश्चन याच्यावरतीच येणार आहे. फिक्स क्वेश्चन मी दिलेले ह्या 3 सेट ऑफ एमसीक्यू वर येणार. डेफिनेशन, वीक अट्रॅक्शन आहे का रिपल्शन आहे आणि एक्झाम्पल. ओके, सो मॅग्नेटिक प्रॉपर्टीज झालं. चॅप्टरचा लास्ट पार्ट आहे इलेक्ट्रिकल प्रॉपर्टीज. तसं इलेक्ट्रिकल प्रॉपर्टीज मला शिकवायची गरज नाहीये, कारण हा पार्ट फिजिक्स मध्ये पण आहे ना, सेमीकंडक्टर्स. सो तेच आहे, कंडक्टर्स, सेमीकंडक्टर्स, इन्सुलेटर्स. कंडक्टर्सची रेंज विचारणार केमिस्ट्री मध्ये 10⁻⁴ to 10⁻⁷. सेमीकंडक्टर्सची रेंज आहे 10⁻⁻⁶ to 10⁻⁴. आणि इन्सुलेटर्सची रेंज आहे 10⁻⁻20 to 10⁻⁻10. आता यामध्ये काही हिंट नाहीये, तुम्हाला लक्षात ठेवावंच लागेल. कंडक्टर्सचे एक्झाम्पल कोण असतं रे? मेटल्स आणि इलेक्ट्रोलाइट्स. इलेक्ट्रोलाइट्स म्हणजेच काय? सॉल्ट. नेक्स्ट सेमीकंडक्टर. सेमीकंडक्टरचे 2 चांगले सुंदर एक्झाम्पल आहेत, जर्मॅनियम अँड सिलिकॉन. इन्सुलेटर. इन्सुलेटरचे 2 एक्झाम्पल आहेत, नॉन मेटल्स, बॅड कंडक्टर्स आहेत आणि मॉलिक्युलर सॉलिड्स. सांगितलेलं ना स्टार्टला, मॉलिक्युलर सॉलिड्सला सगळं खराब लिहायचं होतं, पुअर कंडक्टर्स असं लिहायचं होतं. एका चॅट सेक्शन मध्ये सांगा हे क्लिअर आहे का? एक्झाम्पल्स 2 दिलेत. पक्का ह्या 2 मध्येच क्वेश्चन आहे. पक्का तुम्हाला जर याच्यावरती क्वेश्चन आला तर ह्याच 2 सेटच्या वरती एमसीक्यू असणार आहे. ठीक आहे. आता
कंडक्टर्स मध्ये काय विचारतील, तर कंडक्टर्स मध्ये पहिल्यांदा तर रेंज विचारणार 10⁴ to 10⁷ ओहम इनवर्स मीटर इनवर्स कंडक्टिव्हिटीची रेंज आहे. सेकंड काय विचारणार, तर कंडक्टर्स मध्ये जो कंडक्शन बँड असतो, कंडक्शन बँड म्हणजे कोणता रे, सॉरी हे डायग्राम उलटी झाली. कंडक्शन बँड म्हणजे काय असतो, तर तुमचा व्हॅलेन्स बँड हा खाली आहे, इथे डायग्राम उलटी झाली. आपण एक काम करू, इथे सॉल्व्ह करू. जेव्हा तुम्ही ऍटमची डायग्राम ड्रॉ करता तेव्हा व्हॅलेन्स बँड असतो, एक व्हॅलेन्स ऑर्बिटल असतो आणि त्या व्हॅलेन्स बँडच्या वरती कंडक्शन बँड असतो. तिथे डायग्राम चेंज करूया आपण आणि मग मी अपलोड करते नोट्स परत एकदा. सो व्हॅलेन्स बँड अँड कंडक्शन बँड, व्हॅलेन्स बँड अँड कंडक्शन बँडच्या मध्ये जो आहे त्यालाच आपण म्हणतो बँड गॅप, त्यालाच आपण काय म्हणतो, बँड गॅप. व्हॅलेन्स बँड मध्ये इलेक्ट्रॉन असतात, ठीक आहे. त्या इलेक्ट्रॉन्सना जर तुम्ही कंडक्टर्स मध्ये बघितलं तर कंडक्टर्स मध्ये बँड गॅप असते 0. जसं की सोडियम मेटल आहे ना, मेटल मध्ये बँड गॅप असते 0. त्याच्यामुळे काय होतं, इलेक्ट्रॉनला जास्त काही ताप नाहीये. इलेक्ट्रॉन डायरेक्टली व्हॅलेन्स बँड मधून कंडक्शन बँड मध्ये, गॅपच नाहीये, ओव्हरलॅपिंग आहे. सो व्हॅलेन्स बँड मधून कंडक्शन बँड मध्ये जम्प करू शकतो. पण जर तेच तुम्ही बघितलं नेक्स्ट इन्सुलेटर्स, तर व्हॅलेन्स बँड अँड कंडक्शन बँड मध्ये इतकी मोठी बँड गॅप असते, इतकी मोठी बँड गॅप असते की इलेक्ट्रॉन वरती जाऊच शकत नाही. नाही गेला तर तुम्ही त्याला इन्सुलेटर म्हणता. पण सेमीकंडक्टर्स मध्ये काय होतं, सेमीकंडक्टर्स मध्ये बँड गॅप ही अगदी स्मॉल असते. सो थोडंसं टेम्परेचर वगैरे वाढवलं किंवा थोडीशी इम्प्युरिटी ऍड केली, ज्याला आपण डोपंट म्हणतो, तर कंडक्शन होऊ शकतो. ही डायग्राम क्लिअर करेक्ट आहे. कंडक्शन बँड वरती पाहिजे, हायेस्ट एनर्जी बँड कंटेनिंग इलेक्ट्रॉन्स, आणि व्हॅलेन्स बँड काय पाहिजे, खाली. व्हॅलेन्स बँड मध्ये जे इलेक्ट्रॉन असतात ते न्यूक्लियसला अट्रॅक्टेड असतात, सो दे आर नॉट मोबाईल. एमसीक्यू सांगते इथे, व्हॅलेन्स बँड मधले इलेक्ट्रॉन नॉट मोबाईल, कंडक्शन बँड मधले इलेक्ट्रॉन्स मोबाईल. ही डायग्राम क्लिअर आहे का, फक्त एकदा सांगा. कंडक्शन बँड वरती, व्हॅलेन्स बँड खाली, दोघांच्या मधली गॅप बँड गॅप. व्हॅलेन्स बँड मधले इलेक्ट्रॉन स्ट्रॉंगली अट्रॅक्टेड टुवर्ड्स द न्यूक्लियस, सो कॅनॉट मूव्ह, नॉट मोबाईल. पण कंडक्शन बँड लांब आहे, दॅट इज वाय इलेक्ट्रॉन्स आर मोबाईल अँड हेन्स इलेक्ट्रॉन कंडक्शन बँड मध्ये जर गेला तर आपण त्याला म्हणतो गुड कंडक्टर्स. इथपर्यंत क्लिअर आहे. चला, त्यानंतर दोन टाइपचे डोप्ड कंडक्टर्स आहेत. सेमीकंडक्टर्सना डिटेल मध्ये शिकायचं आपल्याला. सेमीकंडक्टर्स, दोन एक्झाम्पल सांगणारे सेमीकंडक्टरचे. पाण्याचा ब्रेक घेते, पाणी पिते मी. मला क्विकली दोन एक्झाम्पल सांगा सेमीकंडक्टर्सचे. सिलिकॉन अँड जर्मॅनियम, हा हे दोनच एक्झाम्पल सांगायचे. दुसरं काहीच नाही, हे दोनच सांगायचे. हे प्युअर सेमीकंडक्टर आहे. प्युअर म्हणजे त्याला दुसऱ्या कशाची गरज लागत नाही, इम्प्युरिटीची. असे सेमीकंडक्टर आहेत की थोडंसं टेम्परेचर वाढवून इलेक्ट्रिसिटी कंडक्ट करू शकतात. पण असे पण तुम्हाला जर या सेमीकंडक्टर्सची कंडक्टिव्हिटी अजून वाढवायची आहे तर आपण त्याला इम्प्युअर बनवतो. इम्प्युअर बनवण्यासाठी आपण त्याच्यामध्ये दोन गोष्टी ऍड करू शकतो. एक तर ग्रुप 15 चा एलिमेंट, ग्रुप 15 ची इम्प्युरिटी, किंवा तुम्ही त्याच्यामध्ये ऍड करू शकता ग्रुप 13 ची इम्प्युरिटी. इम्प्युरिटीलाच डोपंट असं सुद्धा म्हणतात. इम्प्युरिटीलाच काय म्हणतात, डोपंट. ग्रुप 15 म्हणजे कोण आहे रे? ग्रुप 15 चे एलिमेंट्स कोण असतात? न्यूझीलंड, पाकिस्तान, ऑस्ट्रेलिया, सब भिकारी. नो ऑफेन्स, फक्त लक्षात ठेवण्याची लाईन आहे ही. नायट्रोजन गॅस आहे म्हणून तुम्ही तो यूज नाही करू शकत, बरोबर ना? हा, आणि त्याच्यानंतर ग्रुप 15 ची कोणताही एलिमेंट तुम्ही इथे ऍड करणार आहे. आणि ग्रुप 13 म्हणजेच बाल गंगाधर, इंडियन टिलक.
ठीक आहे, यापैकी कुठलाही एलिमेंट ऍड केला. ग्रुप 15 जर तुम्ही ऍड केलं तर एन टाइप सेमीकंडक्टर बनतो आणि ग्रुप 13 ऍड केलं तर पी टाइप सेमीकंडक्टर बनतो. आता मला फक्त एकदा सांगा, पी टाइप आणि एन टाइप डिटेल मध्ये एक्सप्लेन करायची गरज आहे का, की तुम्हाला त्या गोष्टी माहिती आहेत? येस, माहिती आहे ना. फॉस्फरस कडे 5 इलेक्ट्रॉन आहेत, तर एक एक्स्ट्राचा इलेक्ट्रॉन उरतो. इलेक्ट्रॉन वरती चार्ज असतो निगेटिव्ह, म्हणून आपण त्याला एन टाइप सेमीकंडक्टर म्हणतो. जर तुम्ही बोरॉन फॅमिलीचं कोण पुट केलं तर बोरॉन फॅमिलीच्या आउटर मोस्ट मध्ये 3 इलेक्ट्रॉन असतात फक्त. सो चौथा बनतो वॅकंट, होल बनतो. होल म्हणजे पॉझिटिव्ह चार्ज, म्हणून आपण त्याला पी टाइप सेमीकंडक्टर असं म्हणतो. क्वेश्चन कुठे आहे? क्वेश्चन आहे विच ऑफ द फॉलोइंग इज पी टाइप सेमीकंडक्टर आणि एन टाइप सेमीकंडक्टर. पी टाइप साठी लक्षात ठेवायचं आहे बाल गंगाधर इंडियन टिलक आणि एन टाइप साठी लक्षात ठेवायचं आहे फॉस्फरस आर्सेनिक अँटिमनी बिस्मथ. ठीक आहे, दिस इज द एंड ऑफ सॉलिड स्टेट. इथे सॉलिड स्टेट एंड होतोय. मी पीपीटी मध्ये जे करेक्शन्स आहेत ते करेक्शन करून तुम्हाला देईन. यामध्ये क्वेश्चन्स आहेत, डोंट गो फॉर दिस क्वेश्चन्स. हे क्वेश्चन्स फार सिंपल आहेत. हे जे क्वेश्चन्स याच्यामध्ये आहेत ना ते फार सिंपल आहेत, इझी लेवलचे क्वेश्चन आहेत. क्वेश्चन करायचेच असतील तर ऍप्लिकेशन मधले करा. रिझल्ट आणायचाच असेल तर ऍप्लिकेशन मधले सर्व एमसीक्यूज करा. वन शॉट मध्ये काही डाऊट आहे का? सेशनला लाईक करा जर तुम्ही थोडंफार जरी सेशन अटेंड केलं असेल, लेट जॉईन जरी केला असाल, पण थोडं जरी आज माझ्याकडून काही समजलं असेल तुम्हाला तर सेशनला नक्की लाईक करा. मीट यू इन नेक्स्ट व्हिडिओ लेक्चर. टिल देन थँक यू सो मच. गुड नाईट एव्हरीवन.